येस, नमस्कार. नमस्कार मित्र हो. आय होप की तुम्हाला माझा आवाज येतोय आणि आपण सक्सेसफुली जॉईन झालेला आहात. ओके. काही अडचण असेल तर मला नक्की कमेंट करा. आणि आता आपण आजच्या सेशनला सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आणि सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण या पदांसाठीची तयारी आणि इथून पुढे रणनीती काय असायला पाहिजे, काय स्ट्रॅटेजी आपण करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स या एक्झाम मध्ये कव्हर करता येतील. आजचं सेशन फार महत्वाचं आहे. काही गोष्टी तुम्ही कदाचित समाज कल्याण अधिकारी गट ब या पदासाठीचा पेपर झाला त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये गृहीत धरलेल्या असतील की हा पेपर आता इथून पुढे असा असू शकतो. त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. वर्किंग प्रोफेशनल असतील त्यांना तयारी कशा पद्धतीने करायची आहे आणि आपल्याला कुठल्या घटकासाठी किती वेळ आपल्याला द्यायचा आहे याविषयी आपण चर्चा करणार आहोत. कारण मोस्ट ऑफ दी स्टुडंट हे वर्किंग प्रोफेशनल आहे. तुमचा जॉब आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करता येत नाहीये आणि सर्वात महत्वाचा मुख्य बिंदू आहे तो म्हणजे परीक्षेची तारीख निश्चित नसल्यामुळे अभ्यासामध्ये जो जो स्पीड आहे, जी स्पीड आहे किंवा जे मोटिवेशन आहे ते तुमच्यामध्ये नाहीये आणि त्याच्यामुळे ऑब्व्हियस गोष्ट आहे की जो अभ्यास ज्या स्पीडने व्हायला पाहिजे तो होत नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. ओके. आकाश मोरे म्हणतात की क्लास करायचा आहे. ओके. त्या संदर्भात जर तुमच्या काही मनातल्या शंका असतील तर त्या मला नक्की विचाराल. आजच्या भागामध्ये मी काय बोलणार आहे याविषयी तुम्हाला थोडक्यात सांगितलं आणि तुमच्या काही क्वेश्चन्स असतील तर लगेच सुरुवातीला आपण घेतो. पहिली गोष्ट मी या गोष्टीवर बोलणार आहे की काय चुका किंवा याचा अर्थ आपण काय गोष्टी गृहीत नाही धरायला पाहिजेत. कारण आता समाज कल्याण अधिकारी गट ब या पदाचा पेपर झालेला आहे आणि बहुतांश उमेदवारांकडून ही चूक होऊ शकते की समाज कल्याण अधिकारी गट ब आणि सहाय्यक आयुक्त गट अ यांचा पेपर हा सारखाच असणार आहे किंवा सहाय्यक आयुक्ताचा फार कठीण असणार आहे, समाज कल्याण अधिकारीचा सोपा आहे. अशा ज्या काही मनामध्ये गोष्टी असतील तर त्याचं एक समाधानकारक निरसन करण्याचा प्रयत्न माझा असणार आहे. नेक्स्ट महत्वाचा मुद्दा आहे की आपल्याला प्रश्नांची फोड करता आली पाहिजे की सिलेबसमध्ये जो काही सिलेबस आपल्याला दिलेला आहे त्या सिलेबसवर किती प्रश्न कुठल्या घटकाला विचारले जाऊ शकतात याचा एक अंदाज बांधणं गरजेचं आहे. तो अंदाज फक्त हवेत नसायला पाहिजे, त्याला काहीतरी आधार असायला पाहिजे. जसं की आपण समाज कल्याण अधिकारी गट ब च्या बाबतीत अंदाज केलेला होता की 50-50 किंवा 60-40 असा रेशो असू शकतो. तर त्याच्यामध्येही आपण बुद्धिमत्ताचे 10 प्रश्न एक्स्ट्रा विचारले हे जर सोडलं तर बाकी आपण जे एक्सपेक्ट केलेलं होतं त्याच पद्धतीने आलेलं आहे. इथे सुद्धा सहाय्यक आयुक्तासाठी आपण काही गोष्टी एक्सपेक्ट करणार आहोत, त्याचा आधार माझ्याकडे आहे, तो आयोगाचाच पेपर आहे, त्यावर आपण इथे आपण कंटिन्यू करणार आहोत. ओके. आय होप की याच्यामध्ये काही उमेदवार हे बॅचचे ऑलरेडी आहेत. तुम्ही मागच्या वर्षभरापासून आपल्याला जॉईन आहात तर त्याच्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टींची कल्पना आहे. मात्र काही उमेदवार आजचं हे सेशन सर्वांसाठी असल्यामुळे आणि यामध्ये मला खात्री आहे की काही उमेदवार हे वर्किंग प्रोफेशनल आहेत आणि आज पहिल्यांदाच ते या आपल्या वेबिनारला जॉईन झालेले आहेत. तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुमच्या काही क्वेश्चन्स असतील तुमच्या मनातले लगेच विचारायचे सेशनच्या सुरुवातीला तर लगेच कमेंट करून मला विचारू शकता आणि मग मूळ मुद्द्याला आपण सुरुवात करणार आहोत. ओके. प्रशिक्षण शेंडे सर नमस्कार. तुमचे नोट्स लवकरच पाठवणार आहोत. काही गोष्टी आम्ही अपडेट केल्या जसं की आता उदाहरणार्थ सहाय्यक आयुक्तासाठीचा जो सुरुवातीचा याच्यामध्ये काही व्याख्या वगैरे आपण ऍड केल्या तर तो भाग आपल्या पीडीएफ मध्ये येणार आहे, तो तुम्हाला त्याच्यामध्ये मेन्शन असेल. प्रणय इलमकर एक साधारण 2-4 दिवसामध्ये तो नोट्स निघून जातील. ओके. त्याची माहिती तुम्हाला मी पाठवतोच. अमोल कुमार सर तुमचं सुद्धा स्वागत आहे. नमस्कार. येस प्रशिक्षण शेंडे नमस्कार सर. ओके. हा इथे सागर भगत सर, रोहिणी चौधरी मॅडम, अश्विनी येस नाव थोडंसं कदाचित माझ्याकडनं वाचताना चूक होऊ शकते. संभाजी वारले सर तुमचं नमस्कार. नितीन भांगरे, प्रदीप निमगिरे सर. येस प्रदीप निमगिरे सर आत्ताच मला वाटते तुमचं बघत होतो. निमगिरे एक सहाय्यक आयुक्त आहेत बघा. प्रदीप निमगिरे तुमचं नाव आहे, पण निमगिरे नावाचे सहाय्यक आयुक्त नांदेडला आहेत, तुम्हाला माहित असेल. ओके. पूनम निमजे मॅडम नमस्कार. एकनाथ रोकडे सर जॉईन झालेले आहेत. पूनम येस येस. अक्षय देशमुख सर, बऱ्यापैकी उमेदवार जॉईन झालेले आहेत. येस. धम्मपाल सर तुम्हाला सुद्धा नमस्कार. वैशाली बागल मॅडम, अश्विनी लाबडे, मुंजा बापू सर नमस्कार तुम्हाला सुद्धा. केदार गरड सर. येस. सर्वांना मी तुमच्यापैकी काही लोकांची नावं घेतलीत, काही लोकांची माझ्याकडनं मिस झाली असेल तर त्याबद्दल क्षमस्व, परंतु ह्या सगळ्या गोष्टी सर
कालचा व्हिडिओ डाउनलोड होणार नाही का? हो प्रणाली मॅडम, कालचा जो व्हिडिओ आहे तो मी डाउनलोड करून अजून युट्यूबला टाकला नाहीये काही कारणास्तव, परंतु मी तो टाकणार आहे लवकरच. तो व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल, त्याची लिंक मी तुम्हाला शेअर करेल. ओके. मधुकर हाके सर, ठीक आहे. मी त्या संदर्भात तुम्ही मला वाटते चॅट सेक्शन मध्ये मला मेसेज केलेला आहे, मी तो मेसेज बघतो आणि त्याला रिप्लाय करतो. ओके. हो, त्या संदर्भातच बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. आकाश मोरे सर, येस. सर, गट अ साठी फी मध्ये काही बदल होतील का बॅचसाठी? सॉरी टू से, बट एक गोष्ट तुम्हाला सांगतोय, फीज जे मागच्या वर्षभराच्या आधी काही उमेदवार जॉईन झाले तेव्हा 7,000 ₹7,500 फीज होती. 8,000 काही उमेदवारांनी 8,000 बनलेली आहे. लक्षात घ्या, फक्त 1,000 रुपये वाढलेली आहे. 1,000 का वाढलेली आहे? कारण आता सद्यस्थितीत डेटा वाढलेला आहे. आपले 7 सहाय्यक आयुक्त पदासाठीचे संपूर्ण अभ्यासक्रमाचे पेपर झालेले आहेत. 5 घटकनिहाय पेपर झालेले आहेत. हे 12 पेपर तुम्हाला ऍडिशनली याच्यामध्ये कोर्समध्येच पाठवले जात आहेत. जेव्हा तुम्हाला नोट्स पाठवले जातात त्याच्यामध्ये दोन्ही नोट्स, एक सहाय्यक आयुक्त पदासाठीचा सुधारित पंच जो आहे तोही त्याच्यामध्ये आहे. समाज कल्याण अध्ययनचा जो आपला ऑलरेडी मुख्य पुस्तकामधला जो डेटा आहे तो तर त्याच्यामध्ये असणारच आहे. त्याच्यामुळे हे नोट्स आणि विथ पेपर असल्यामुळे त्याची फीस 1,000 रुपये वाढलेली आहे. त्याच्यामुळे आता सद्यस्थिती याच्यामध्ये काही कमतरता होणार नाहीये किंवा ती वाढणार पण नाहीये. आहे तीच फीज राहणार आहे. आम्ही वर्षभरानंतर फार चेंजेस त्याच्यामध्ये केलेले नाहीयेत. आहे त्या फीज मध्ये नक्की तुम्ही प्रवेश घ्या. त्याच्यामध्ये जो डेटा आहे तो विथ घरपोच येणार आहे. ओके. आपल्याला संपर्क साधण्याचा बराच प्रयत्न केला. येस, आकाश मोरे सर, नक्कीच माझ्याशी संपर्क फोनवर होऊ शकत नाहीये याची मला जाणीव आहे. आणि हेही मी खात्रीशीर सांगू शकतो की जरी तुमच्याशी फोनवर संपर्क होत नसला तरी सुद्धा अनेक विद्यार्थ्यांना मी पर्सनली मेसेज करतो आणि जर त्याचं शंकांचं निरसन झालं नाही तर समोरूनही कॉल करतो. लक्षात घ्या, ठीक आहे. त्याच्यामुळे जर काही अडचणी असल्या तर मला मेसेज करून ठेवा, मी नक्की कॉल करण्याचा प्रयत्न करतो. पण काही गोष्टी मेसेजवर क्लिअर झाल्या तर आपण त्याला कॉलला टाळतो. ओके. गट अ साठी फी, ओके. सर, ऑलरेडी क्लास, येस. अजून कोणाचं काय क्वेश्चन्स असेल तर मला एकदा बघता येईल, कारण हे सगळं समोर जाते. दत्ता सर, नमस्कार सर. तारीख कधी येईल? तुमच्या अंदाजे पेपर कोणत्या महिन्यात होऊ शकतो? आता आपल्याच कडनं काही उमेदवारांकडनं माहिती मिळाली की साधारणतः डिसेंबर महिन्यात परीक्षा होऊ शकते. तर मलाही असं वाटतं की डिसेंबर महिन्यातल्या काही तारखा, जसं आता आपण याच्यामध्ये मी तारखा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की तारखा कुठल्या असू शकतात. एक सेकंद बघा. डिसेंबर महिन्यामध्ये जर आचारसंहिता ही ऑक्टोबर महिन्यातील साधारणतः जर 15 ऑक्टोबरच्या नंतर लागली असं आपण गृहीत धरा, ठीक आहे. म्हणजे मी एक्झॅक्टली भविष्यवाणी करत नाहीये. काही उमेदवारांकडनं असं मनामध्ये शंका येऊ शकते की सर कुठल्या आधारावर सांगतायत. तर 15 ऑक्टोबर नंतर जर आचारसंहिता लागू झाली तर एक गोष्ट लक्षात घ्या की 24 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर या दोन म्हणजे वारी रविवार येतो, ही गोष्ट लक्षात घ्या. 24 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबरला. तर 24 नोव्हेंबर जर निवडणुकीच्या टप्प्यात येत नसेल तर 24 नोव्हेंबरला जी आहे ती परीक्षा जी आहे ती एक कुठली तरी घेतली जाऊ शकते. जर ती कंबाईनची जाहिरात आली तर ती कंबाईनची असू शकते, नाही तर कुठली तरी परीक्षा आयोगाची एक शेड्यूल त्याच्यामध्ये असू शकतो. 24 नोव्हेंबर किंवा मग 1 डिसेंबर ह्या दोन्ही तारखा आहेत, लक्षात घ्या. ओके. जर त्यांना रविवारीच परीक्षा घ्यायची झाली तर या 2 तारखांना होऊ शकते. जर रविवारीच परीक्षा घ्यायचा अट्टहास नसेल, कारण उमेदवार कमी आहेत आणि काही विशिष्ट केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे आणि त्यातही सर्वात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे ही परीक्षा जी आहे ती संगणक आधारित चाळणी परीक्षा आहे आणि ती विशिष्ट केंद्रांवर होणार आहे. त्याच्यामुळे ते कुठल्याही दिवशी घेऊ शकतात. मात्र त्याची तारीख आचारसंहितेच्या आधी जर येत असेल ते अतिशय महत्वाचं ठरणार आहे. ओके. तर आणि एक गोष्ट आणखी महत्वाचा मुद्दा आहे की साधारणतः 2 ते 2.5 महिने आधी, आपण 2च महिने गृहीत धरा, 2 महिन्याच्या आधी परीक्षेची तारीख जी आहे ती घोषित केली जाते. जर असं आपण गृहीत धरूया की या सप्टेंबरच्या पुढील 15-20 दिवसामध्ये जर तारीख आली तर ती डिसेंबरमध्ये परीक्षा होऊ शकते. जर तारीख आली नाही तर डिसेंबरच्या पुढे परीक्षा जाऊ शकते. मग ती कदाचित जानेवारी फेब्रुवारीमध्ये पण होऊ शकते. त्या बाबतीत निश्चित सांगता येत नाही. पण डिसेंबरमध्ये परीक्षा होण्याची शक्यता मला 50% तरी नक्कीच वाटते. लक्षात घ्या, ठीक आहे. आता मूळ मुद्द्याला आपण सुरुवात करूया. सर, सहाय्यक आयुक्त पदासाठी नवीन फॉर्म भरण्याची संधी आयोग देईल का? संबंधच नाही, कारण ऑलरेडी सहाय्यक आयुक्त पदासाठीचा जो काही हे आहेत आपल्याला रिझर्वेशनच्या संदर्भातले जे मुद्दे आहेत ते सॉर्ट आउट झालेले आहेत. त्याच्यामुळे आता त्याची गरज, यावेळेचं कसं करावं नियोजन नक्की सांगण्याचा प्रयत्न करतो. सर, एक्झाम एक्सपेक्टेड डेट मी जसं या आधी ऑलरेडी बोललेलं आहे.
डॉक्टर प्रवीण सोलनकर, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या संदर्भात एक गोष्ट लक्षात घ्या की सर्वांना समान धोरण आहे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की सर्वांना समान डेटा जातो, त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची पार्शलिटी नाही आहे. मात्र काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही समजू शकता. ओबीसी कट ऑफ सांगायला पाहिजे अंदाजे. आता बघा या गोष्टी ज्या आहेत ते मी कालच्या सेशनमध्ये पण सांगितले, साधारणतः 114 मी एक्सपेक्ट केलेला आहे. आता तुम्ही युट्यूब चॅनलवर कालचं माझं सेशन झाल्यानंतर आज अनेक लोकांनी व्हिडिओ अपलोड केले, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी तीच गोष्ट सांगितली. कदाचित आपण काल सांगण्याची वाट बघत होते. आपला कॉन्टॅक्ट नंबर या संदर्भात मी तुमच्याशी संपर्क करेन. रोहिणी चौधरी मॅडम म्हणतात की आधी फक्त ग्रुप ए ची टेस्ट सिरीज घेतली आहे तर फीज कमी असेल का? हो रोहिणी मॅडम, एक गोष्ट लक्षात घ्या, टेस्ट सिरीजची फीज जी आहे ती तुमची मायनस होऊन जाईल आणि उर्वरित फीज जी आहे ती तुम्ही भरून ऍडमिशन घेऊ शकता. वन लाईनर क्वेश्चन जास्त असतील का, हेच आपण आज बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. क्वेश्चनचं स्वरूप, आपल्याकडे वरिष्ठ संशोधन अधिकारीचा पेपर आहे, त्याचं अनालिसिस मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की आपल्याला वरिष्ठ संशोधन अधिकारी गट अ आदिवासी विकास विभागाचा जो पेपर आहे तो आधारभूत मानायचा आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. कारण त्याचाही सिलेबस जो आहे तो याच सहाय्यक आयुक्त समाज कल्याणच्या संदर्भात जे मुद्दे आहेत त्याशी रिलेटेड होता. फक्त तिथे ट्रायबलचा पोर्शन जास्त होता. इथे सुद्धा जनरल स्टडीचे पोर्शन तिथेही होते, इथेही आहेत. त्या पेपरमध्ये किती प्रश्न विचारलेत, कारण तोही पेपर क्लास 1 साठीचा होता आणि तोही संगणक आधारितच होता. हा पेपर सुद्धा आपल्याला संगणक आधारितच आहे आणि हा सुद्धा त्याच बेसिसवर लक्षात घ्या. आता मी मूळ मुद्द्याला सुरुवात करतो, कारण आपले कमेंट झालेले असतील तर. सर सगळ्या होप्स आपल्याकडूनच आहेत. कोमल रामटेके मॅडम, थँक्यू सो मच. येस, मी माझं एक हे समजतो की मी माझ्यातून जे काही प्रयत्न करायचे ते मी 100% करणार आहे. तुम्हाला फक्त थोडंसं ऍडिशनल तुमची मेहनत सुद्धा वाढवायची आहे. निखिल चौधरी म्हणतात की सर नमस्कार, परीक्षा निवडणुकानंतर होईल का? कारण मी जॉब सोडून दिला आहे, फुल टाइम विचार करत आहे. तर माझं असं सांगणं राहील की पूर्ण जॉब सोडून देऊ ने हा विचार न करता सुट्ट्या भेटत असेल तर करा, अन्यथा तुम्ही दिलाच असेल ऑलरेडी तर मग फुल टाइम अभ्यास करायला वेळ भेटलेला आहे. ओके सर, सगळ्या सीएस आकाश मोरे, जेल कॉन्स्टेबल अहमदनगर, कॉल कराल सर. ओके ठीक आहे. टेस्ट इन्क्लूड आहेत का या बॅच मध्ये? हो हो, प्रशांत रामटेके सर, या बॅच मध्ये टेस्ट इन्क्लूड आहेत. प्लीज तुम्ही लिव्ह करू नका, लगेच जॉईन करणार हे करा. कारण पहिली गोष्ट की आपण ह्या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. मला माहिती आहे की तुमचे खूप सारे क्वेश्चन्स आहेत. मी सुरुवातीला काही क्वेश्चन्स घेतलेत आणि शेवटी पण काही घेण्याचा प्रयत्न करतो. आता मी इथे कमेंट सेक्शन थांबवतो, आता मूळ मुद्द्याला सुरुवात करतो. मला जे बोलायचं आहे ते डिलिव्हर करतो. 12 मिनिटं झालेली आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, कमेंट प्लीज फक्त 1-2 मिनिटासाठी थांबवा, नंतर आपण सुरू करूया. प्रशांत सर, तुमचा रिप्लाय काय, कशा संदर्भात आहे? सर टेस्ट सिरीज पेपरचे पीडीएफ प्रिंट मिळेल का? हो मिळेल ना, पण एक गोष्ट लक्षात घ्या की जो उमेदवार ऑनलाईन स्वरूपात टेस्ट दिलेला आहे त्यालाच ते पीडीएफ जे आहे ते उपलब्ध होतील. असं नाही की आम्ही 4 लोक आहोत आणि पीडीएफ जॉईन करून टाकतो, असा विचार करू नका. पीडीएफ जो विद्यार्थी ऑलरेडी टेस्ट दिलेला असेल ऑनलाईन स्वरूपात त्याला नक्की मिळेल. ओके, वीरेंद्र बडोले सर म्हणतात की येस, मी नोट केलेला आहे मेसेज आपला. ठीक आहे. प्रशिक शेंडे सर, मी तुम्हाला या संदर्भात चर्चा करणार आहे की नोट्सच्या व्यतिरिक्त आपल्याला काय करावं लागणार आहे. ठीक आहे. येस, ठीक आहे. बघा, पहिला महत्वाचा मुद्दा, काही गोष्टी ज्या नोट केल्यात मी तुम्हाला, कारण कुठल्याही गोष्टी बोलण्याच्या आधी काही गोष्टी नोट केलेल्या बऱ्या असतात, म्हणजे जेणेकरून आपल्याला सर्वांना तुमचाही वेळ आणि माझाही वेळ वाचेल. लक्षात घ्या. ठीक आहे. पहिला महत्वाचा मुद्दा की काही उमेदवार हे अक्षरशः आता वाट बघत आहेत, चिंता करत आहेत. लक्षात घ्या, हे मी ऍक्सेप्ट करू शकतो, कारण शेवटी तुम्ही पूर्ण वेळ अभ्यास करत आहात, त्यामुळे चिंता येणं. तुम्हाला जर गट ब परीक्षेमध्ये मार्क्स कमी आलेले असतील, एक तर गट ब चे मध्ये मार्क्स कमी आलेले आहेत. दुसरी गोष्ट, काही उमेदवारांच्या बाबतीत बोलतोय की कंबाईनची जाहिरात नाहीये, राज्यसेवेची परीक्षा पुढे गेलेली आहे, क्लर्क या पदाचा निकाल अजून आलेला नाहीये, त्यामुळे चिंता 100% असणार आहे. लक्षात घ्या, हे जे स्पर्धा परीक्षेचं जे क्षेत्र आहे, हे असा एकही उमेदवार नसेल त्याच्यामध्ये ज्याला चिंता वाटत नाही भविष्याची की पुढे काय होणार आहे. पहिला महत्वाचा मुद्दा हे तुमच्या बाबतीत, पूर्ण वेळ अभ्यास करण्याच्या बाबतीत. जे उमेदवार जॉब करत म्हणजेच काम करत अभ्यास करतात, अनेक उमेदवार जे आहेत ते गृहपाल आहेत, कोणी कोणी इतरही पदांवर लिपिक आहेत, किंवा कोणी क्लास 3च्या पोस्टवर आहेत, कोणी क्लास 2च्याही पोस्टवर आहेत, मात्र डिपार्टमेंट वेगळं आहे वगैरे. यांना सुद्धा अनेक अडचणींना सामना करावा लागतंय, कारण त्यांना सुद्धा असं वाटतंय की ही परीक्षा एकदाची झाली म्हणजे माझं सिलेक्शन त्याच्यामध्ये जर झालं तर जे काही मी आज काम करतो आहे कदाचित त्याचा कंटाळा आला असेल, किंवा कदाचित हेही असू शकतं की त्या पदापेक्षा समोरच्या पदाची जी आशा आहे किंवा त्या पदावरून काम करण्याचा जो काही जो अनुभव आहे तो वेगळा असू शकतो, त्यामुळे त्याची वाट बघत असू शकतात. हा एक महत्वाचा मुद्दा. तुम्ही सगळेच जण परीक्षेची आतुरतेने वाट बघत आहात, त्या बाबतीत दीड मात्र शंका नाही. पण आता सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे चिंता करत बसायचं नाहीये की आता परीक्षेची तारीखच नाहीये तर मी काय करायला पाहिजे. ही एक मोठी चूक ठरू शकते. पहिला महत्वाचा मुद्दा. नेक्स्ट महत्वाचा मुद्दा की
परीक्षा जी आहे ती समाज कल्याण अधिकारीचा जो पेपर झालेला होता त्याच्यामध्ये साधारणतः 20 प्रश्न बुद्धिमत्तावर होते आणि 10 प्रश्न जे आहेत ते मराठीवर होते, म्हणजे साधारणतः 30 प्रश्न. तर इथेही तेवढेच प्रश्न असतील का? आणि मग मी आता फक्त मराठी गणित बुद्धिमत्ता धरून बसू की बाकी सगळं स्किप करू? तर हा आपल्याला त्याला कम्पेअर करायचा नाहीये. नेक्स्ट महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतोय. दुसरी गोष्ट, समाज कल्याण अधिकारी गट ब च्या पेपरमध्ये जो सोशल वर्क समाज कल्याण अध्ययन नावाचा जो घटक होता त्याच्यामध्ये आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अध्ययन सहाय्यक आयुक्ताचा जो पोर्शन आहे त्याच्यामध्ये फरक काय आहे? तर 100% फरक आहे, तो तुम्हाला सिलेबस मध्ये जाणवेल. पहिला महत्वाचा जो वर्ड आहे तो म्हणजे समाज कल्याण अध्ययन. जरी टायटल दिसलं तरी त्यातले आतले जे मुद्दे होते जसे की समाज कार्याचा इतिहास आणि तत्वज्ञान, याच्यामध्ये फक्त विचारधारा आणि हिस्टोरिकल, जसे की इंग्लंडवरचा त्यांनी प्रश्न विचारलेला होता, हे दोन मुद्दे जर सोडले इतिहास आणि तत्वज्ञानाचा, तर उर्वरित सहाय्यक आयुक्तच्या सिलेबस मुद्दा क्रमांक 3 मध्ये खालचे जे मुद्दे आहेत ते भिन्न आहेत, ज्यावर गट ब मध्ये प्रश्न नव्हते. मात्र गट अ मध्ये 100%, 1000% प्रश्न जे आहेत ते असणारच आहेत. जसे की समाज कार्याच्या पद्धती, त्यानंतर समाज कार्याची मूल्य आणि तत्व, समाज कार्याचे क्षेत्र आणि समाज कार्याचे भारतातील प्रशिक्षण, म्हणजे जे टीचिंग दिलं गेलं, प्रोफेशनल सोशल वर्कची जी काही सुरुवात झाली वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये, वेगवेगळ्या साहित्यकार म्हणजे किंवा पुस्तक जे लेखकांनी पुस्तकं लिहिलं, वेगवेगळे जर्नल्स आहेत, त्याच्यावर 100% प्रश्न इथे गट अ मध्ये येणार आहेत, जे की गट ब मध्ये नव्हते आणि त्याचा संबंध नव्हता. कारण गट ब मध्ये फक्त समाजकार्याचा इतिहास आणि तत्वज्ञान हा एकच पोर्शन त्यांनी उल्लेख केलेला होता आणि उत्तर सामाजिक कायद्याचा उल्लेख होता, समाज कल्याण प्रशासनाचा होता, मात्र या पोर्शनचा नव्हता. त्याच्यामुळे हा एक डिफरन्स तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. समाज कल्याण अधिकारी गट ब या परीक्षेत जसे समाज कल्याणचे प्रश्न आले तसेच प्रश्न इथे नसणार आहेत, त्यापेक्षा प्रश्न भिन्न असणार आहेत, ही गोष्ट ऍक्सेप्ट करा. नेक्स्ट महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे, लक्षात घ्या, मी तुमचे सगळे प्रश्न जे कमेंट आहेत ते काही वेळात वाचणार आहे, प्लीज फक्त मला काही वेळ बोलू द्या. ओके. नेक्स्ट महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे बघा की समाज कल्याण अध्ययन मध्ये आपल्याला वेगळं काय करायचंय हे मी तुम्हाला सांगितलं आणि हा सगळा पोर्शन मागच्या काही दिवसांमध्ये आपण केला, त्याची परत एकदा रिव्हिजन या 11 तारखेच्या सेशन्स पासून सुरुवात करणार आहोत, ज्यामध्ये आपण 11 तारखेला सुरुवातीला संशोधन या घटकाला घेणार आहोत. पहिला महत्वाचा मुद्दा, मी तर एक चांगली गोष्ट समजतो की समाज कल्याण अधिकारी गट ब या पदाचा पेपर झाला, कारण त्याच्यामुळे आपल्याला एक दिशा मिळाली, ट्रॅक मिळाला की आयोग कशा पद्धतीने कुठल्या घटकावर प्रश्न विचारतो, जेणेकरून आपल्याला पुढची रणनीती आखायला बरं पडतं. ओके, त्याच्यामुळे एक डिफरन्स तुम्हाला लक्षात आलेला आहे. दुसरा महत्वाचा जो मुद्दा मी तुम्हाला सांगू इच्छितो की याच्यामध्ये जो काही पोर्शन आहे, लक्षात घ्या, हा वरिष्ठ संशोधन अधिकारी पदाचा अभ्यासक्रम आहे माझ्याकडे आणि पेपर आहे, जो तुम्ही तुमच्यापैकी अनेक उमेदवारांनी दिलेला आहे. जसं की आता उदाहरणार्थ माधुरी मॅडम पण त्याच्यामध्ये असतील, ऑलरेडी त्यांनी पेपर दिलेला आहे. तर तुम्हाला एक सांगतोय की जो मागचा वरिष्ठ संशोधन अधिकारी पदाचा पेपर आहे त्याची जी मार्कांची विभागणी आहे त्याच पद्धतीची विभागणी आपल्याला सहाय्यक आयुक्त किंवा सहाय्यक संचालक या पदाच्या परीक्षेमध्ये दिसू शकते, याची मला खात्री आहे. जसं की आता उदाहरणार्थ आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास जो आहे त्याच्यावर साधारण त्यांनी 5 प्रश्न विचारलेले होते. तर या भागामध्ये सुद्धा सहाय्यक आयुक्तच्या परीक्षेमध्ये जर तुम्ही इथे पाहिलात तर आपल्याला समाज सुधारकांचं कार्य हा एक भाग आपल्याला यामध्ये मुद्दा क्रमांक 9 मध्ये दिसतो. तर त्याच्यानंतर विशेषतः याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलात तर भूगोल मुद्दा क्रमांक 10 मध्ये दिसतो. तर इथे ही जी प्रश्नपत्रिका होती ती सुद्धा 100 प्रश्नांची होती आणि 200 गुणांची होती. आपलाही पेपर क्लास 1चा हा 100 प्रश्नांचा आणि 200 गुणांचा असणार आहे. त्याच्यामध्ये जनरल स्टडीवर त्यांनी एकूण सिलेबस मधले जे मुद्दे आहेत त्यामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, जसे इतिहासावर 5 प्रश्न, भूगोलावर 5 प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थांवर 2 प्रश्न, आरटीआय ऍक्ट वर 3 प्रश्न, अर्थव्यवस्थेवर 5 प्रश्न, असे फोड करून बुद्धिमत्तावर 10 प्रश्न आणि चालू घडामोडीवर साधारण त्यांनी 5 प्रश्न विचारलेले होते वरिष्ठ संशोधन मध्ये. तोच ट्रेंड इथे असण्याची दाट शक्यता आहे. वरिष्ठ संशोधन अधिकारीमध्ये 40 प्रश्न हे जनरल स्टडीवर विचारले होते आणि 60 प्रश्न हे ट्रायबल वेलफेअर जो भाग आहे त्याच्यामध्ये त्यावर त्यांनी विचारलेलं होतं. इथे सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या, जरी त्यांनी जीएसचा असा सेपरेट भाग दिलेला नाहीये, मात्र प्रत्येक मुद्द्यामध्ये तुम्हाला जनरल स्टडी रिलेटेड मुद्दे सापडतील. जसं की आता मराठी साधारणतः आपण असं गृहीत धरूया की 10 प्रश्न. आता आपण असं तुम्ही जर गृहीत धराल की 5-5 प्रश्न, तर तुमचं कदाचित मानसिक समाधान त्याच्यामध्ये होणार नाही. जर तुम्ही असं गृहीत धराल की 10 प्रश्न, तर तुमचं मानसिक समाधान 100% होऊ शकतं की 10 प्रश्न येऊ शकतात. मग ते कदाचित 5, 6, 7 वर थांबले तरी हरकत नाही. पण तुम्ही 5 गृहीत धरलात आणि 10 प्रश्न आले तर चिंता वाढते. म्हणून आपण 10 प्रश्न गृहीत धरायला काहीच अडचण नाही. 10 प्रश्न मराठी, 10 प्रश्न इंग्रजी,
20 प्रश्न झाले आणि बुद्धिमत्ता शेवटचा 10 प्रश्न, 30 प्रश्न तुम्ही गृहीत धरा. 70% पोर्शन जो आहे तो इतर सिलेबसवर असणार आहे. त्याच्यामध्येही जर तुम्ही 10 ते 20 प्रश्न जर ओव्हरऑल सगळ्या मुद्द्यांमधले जर तुम्ही 5-5 प्रश्न काढला, जसं की आता आयोगांवरचे 10 आयोग आपल्याला दिलेले आहेत, 7 ते 8 प्रश्न जे आहेत त्यावर येऊ शकतात, मॅक्झिमम 10 प्रश्न येऊ शकतात. तर अशी फोड जर तुम्ही कराल याच्यामध्ये, तर ही मराठी, इंग्रजी आणि बुद्धिमत्तातला 30 प्रश्नांचा भाग काढला तर 70 प्रश्न हे इतर घटकांवर असू शकतात. त्याच्यामध्येही आता आपल्याला कुठले घटक हे फिक्स मार्क्स देणारे आहेत आणि कुठले घटक हे अनकन्व्हेन्शनल आहेत, ज्यावर आपल्याला 100% सांगता येत नाही की प्रश्न कसा येणार आहे, मात्र प्रश्न येणार आहे. उदाहरणार्थ लोकशाही हा घटक आहे. लोकशाही किंवा लोकशाहीच्या प्रकारासंदर्भात एखादा प्रश्न येऊ शकतो. तर प्रश्न विचारताना लोकशाहीची व्याख्या विचारतील किंवा लोकशाहीच्या संदर्भातला एखादा ग्रंथ असेल किंवा लोकशाहीच्या संदर्भातली काही थेरी असेल किंवा त्याचं तत्वज्ञान असेल किंवा लोकशाहीच्या सुरुवातीच्या संदर्भातले काही मुद्दे असतील, लक्षात घ्या ते काहीही विचारू शकतात किंवा लोकशाहीच्या प्रकाराविषयी सुद्धा विचारले जाऊ शकतात. भारतातील लोकशाहीची स्थिती या संदर्भातही प्रश्न येऊ शकतो. आपल्याला घटक जरी माहित असला तरी सुद्धा क्वेश्चन फिक्स माहित नाहीये. मग असे आपल्याला घटक बाजूला काढावे लागतील की जे घटक अनएक्सपेक्टेड आहेत, की जे मला माहिती नाहीये पण मला 100% माहिती आहे की ज्यावर प्रश्न आला तर तो मला हमखास गुण देणारा घटक आहे. जसे की असे कुठले घटक, तर ते आपल्याला बाजूला काढावे लागतील. जसे आता उदाहरणात जर तुम्ही पाहिलात याच्यामध्ये की पहिला महत्वाचा मुद्दा एक गोष्ट लक्षात घ्या की कायद्याचे प्रश्न आपल्याला फिक्स म्हणजे फिक्सच येतात म्हणजे येतातच. लक्षात घ्या. कोणीतरी कमेंट केली, प्लीज सिलेबस वाईज बुक्स रेफर गाईड कराल का? वीरेंद्र बडोले सर. बघा, हा खूप मोठा सिलेबस आहे. याच्या संदर्भात एक एक पुस्तक सांगणं म्हणजे खूप मोठी ग्रंथांची यादी होईल. तसं न सांगता, आणि आपल्याला पुस्तकं वाचायची नाहीयेत, आपल्याला पुस्तकातला काही घटक वाचायचा आहे. एखाद्या मुद्द्याच्या बाबतीत एक पुस्तकामधले काही पानं महत्वाचे असू शकतात, तर त्याच्यामुळे मी तुम्हाला कुठली पुस्तकांची यादी सांगणार नाही याच्यामध्ये, परंतु त्या मुद्द्यामधल्या कुठल्या पुस्तकातून कुठला मुद्दा उचला. उदाहरणार्थ आयोग जर आपल्याला एम लक्ष्मीकांत मधून करायचा असेल तर तो तिथून उचलायला पाहिजे. स्किल डेव्हलपमेंट देसले मधून करायचा असेल तर तो देसले मधून उचलायला पाहिजे. अशा काहीही मुद्दे असू शकतात, ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. फक्त ते खंड पडायला नको म्हणून मी एकदा माझं डिलिव्हर करतो. मूळ मुद्दा जो आहे लक्षात घ्या की सिलेबस, एक गोष्ट तुम्ही गृहीत धरू नका की गट ब आणि गट अ कम्पेअर करू नका. दुसरा महत्वाचा मुद्दा, सिलेबसची फोड कशी असू शकते याला एक आधार माना तुम्ही. वरिष्ठ संशोधन अधिकारी क्लास 1 चा पेपर, त्याला तुम्ही आधार माना. दुसरा महत्वाचा जो मुद्दा आहे तो जीएसचं प्रचंड टेन्शन घेऊ नका की जे सोशल वर्क बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहेत त्यांना प्रचंड चिंता आलेली असेल की आता मला भूगोलाचे माझे 3ही प्रश्न सुटलेत किंवा मला इतिहासाचे मला काही जमले नाही. तर हरकत नाही, जर जमले नाही तर त्यासाठी आपल्याला प्रयत्न 100% करावे लागतील. उदाहरणार्थ 11वीचा इतिहास आपल्याला व्यवस्थित वाचावा लागणार आहे. गाठाड किंवा कठारे मधला जो भाग आहे आपल्याला तो व्यवस्थित करावा लागणार आहे. त्याच्या बाबतीत शंका नाही. ते कसं करायचं मी या बाबतीत तुम्हाला सांगणार आहे. फक्त चिंता मात्र करू नका, हे मला पहिलं कडकडीचं आव्हान आहे. ओके, काइंडली फर्स्ट डिलिव्हर युअर व्ह्यूज. येस रवी गायधानी, येस थँक्यू. येस, हा नेक्स्ट महत्वाचा मुद्दा जो आहे, मी जे तुम्हाला सांगत होतो की प्रश्नांची फोड आपल्याला कशी करायची हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे. त्यासाठी आपण आधार मांडलेला आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की आपल्याला काय चुका टाळायच्या आहेत या संदर्भात आपली चर्चा झालेली आहे. दुसरा आणखी एक महत्वाचा जो मुद्दा आहे तो तुम्हाला प्रश्नांचा सराव न करणं, फक्त थेरी वाचणं ही सर्वात मोठी चूक असू शकते. कारण लक्षात घ्या, प्रश्नांचा सराव जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत त्या घटकावर प्रश्नांचं जे फ्रेमवर्क आहे ते कशा पद्धतीने असू शकतं याचा आपल्याला भान येत नाही. याचा अर्थ काय की उदाहरणार्थ तुम्ही काही प्रश्न जर तुम्ही त्याच्यामध्ये घेतलात, उदाहरणार्थ ओमेनवरचा प्रश्न असेल किंवा एखादा बलुतेदारी या संदर्भातला प्रश्न असेल. बलुतेदारी हा संदर्भातला प्रश्न अत्यंत बेसिक होता. जर तुम्ही फक्त थेरी वाचून गेला असाल आणि सराव केला नसेल तर तो प्रश्न तुमचा सिली मिस्टेकने चुकू शकतो. जर तुम्ही ती थेरी वाचून गेलात, तुम्ही प्रश्न सोडवलेला, उदाहरणार्थ मनची व्याख्या, तुम्ही 100 व्याख्या वाचलेला आहात मात्र तुम्हाला मनची व्याख्या वेळेवर आठवत नाहीये, याचा अर्थ काय होतो की तो सराव नाही झालेला आहे. एक गोष्ट लक्षात येते. त्यामुळे तुम्ही सराव जर जास्तीत जास्त कराल तर तो ही जी चूक आहे किंवा सिली मिस्टेक आहे, नागरी हक्काचा कलम काय होतं, अॅट्रॉसिटीचं कलम काय होतं, हे न आठवणं काय आहे, कारण ते आपल्याला सराव झालेला नाहीये. फक्त तो भाग वाचून होत नाही, लुसेंट वाचून त्याच्यावर लुसेंटवर प्रश्न सोडवावे लागतात, तेव्हाच तुम्हाला राज्यसेवेवरचा मिडेवल हिस्ट्री किंवा एन्सेंट हिस्ट्रीवर तुमचे प्रश्न जे आहेत ते बरोबर येऊ शकतात. त्यामुळे सराव हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. मग सराव साधारण किती प्रश्नांचा करायला पाहिजे, तर मी सरळ सांगेल सोप्या भाषेत 2000 प्रश्न हे सराव प्रश्न घ्या. म्हणजे जे काही कुठल्याही कोचिंग इन्स्टिट्यूटचे, न्यू इंडिया करिअर फोरम आहे किंवा XYZ कुठलेही जगातले इन्स्टिट्यूट असू द्या, ओके, त्यांचे 2000 प्रश्न घ्या आणि जे आयोगाचे प्रश्न आहेत त्या सिलेबसला रिलेव्हंट असलेले ते साधारणतः 2000 प्रश्न घ्या. 4000 प्रश्नांच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही करायची गरज पडणार नाही. पण तुम्ही म्हणाल की हे सर खूप सांगताय तुम्ही, 4000 प्रश्न हे आटोक्यात आहेत जर तुम्ही ते व्यवस्थित प्लॅन केलात तर. लक्षात घ्या, ठीक आहे.
जेव्हा तुम्ही 2000 प्रश्न आमचे सोडवू शकता तेव्हा 2000 प्रश्न जे आहेत किंवा 20 प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या आयोगाच्या सोडवू शकता. जसं की उदाहरणार्थ आयोगाचे जे प्रश्न आहेत ते सोडवू शकता. तर त्या रिलेटेड हा जो मुद्दा आहे तो तुमचा असायला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला याला कन्क्लूड करतो की पहिली चूक टाळा, गट अ गट ब कम्पेअर करू नका. दुसरी चूक टाळा, फक्त जीएसचं टेन्शन घेऊ नका. 30-70 या पद्धतीने रेशो असणार आहे. 30 गुण म्हणजे 10 प्रश्न मराठी, 10 प्रश्न इंग्रजी, 10 प्रश्न बुद्धिमत्ता आणि 70 प्रश्न हे इतर घटकांमध्ये. त्याच्यामध्येही मग तुम्ही समाज सुधारक आले, तुमचे आयोग आले, तुमचा भूगोलाचे 2-3 प्रश्न आले, हे सगळे घटक त्याच्यामध्ये आले. तर 70 आणि 30 असं एक वेटेज जे आहे त्याच्यामध्ये असणार आहे. चिंता करत फक्त परीक्षेची तारीख कधी येईल याची वाट बघत बसू नका. तर टू द पॉइंट, मुद्द्याला सुरुवात करा आणि कामाला लागा, हे माझं सांगणं आहे. दुसरा महत्वाचा एक मुद्दा की स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे. कुठलाही उमेदवार आता तयारी करणारा असेल, क्लासेसचा असेल किंवा क्लास लावलेला नसेल, मी सर्वांसाठी सांगू इच्छितो की तुम्ही एरिया फिक्स करून घ्या की माझे हे फिक्स गुण देणारे घटक आहेत, हे अनकन्व्हेन्शनल मुद्दे आहेत ज्याच्यावर मला चांगली तयारी करायची आहे, ज्यावर मला जास्तीत जास्त क्वेश्चन सोडवायचे आहेत. अशा पद्धतीने तुमची त्याची फोड करा. नेक्स्ट महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे की क्लास ही गोष्ट काय होते की ती स्पून फिडिंग जरी करत नसली तरी सुद्धा डिलिव्हर करते आणि डायरेक्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते. उदाहरणार्थ आता ग्रामीण समाज जीवन यावर साधारणतः एक 3 प्रश्न जर विचारले तुम्हाला, तर तो ग्रामीण समाज जीवनावरचे प्रश्न सोडवायचे कसे, कशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतात, ओके, याचा एक भान येण्यासाठी जास्तीत जास्त एमसीक्यू सोडवणं जे आहे ते गरजेचं आहे. आता याच्यामध्ये सिलेबस जर तुम्ही याच्यामध्ये पाहिलात तर जसं मी तुम्हाला सांगितलंय, मुद्दा 1 आणि 2च्या बाबतीत जे मुद्दे दिलेले आहेत, शब्दसंग्रह, व्याकरण आणि इतर मुद्दे, तर ते करावेच लागणार आहेत. दुसरी गोष्ट, जसं की आता तुम्ही त्यासाठी अप्रोच कसा ठेवू शकता. माझं एकच सांगणं राहील की साधारण जर तुम्ही पूर्ण वेळ अभ्यास करणारे विद्यार्थी असाल, जर 8 तास अभ्यास करणारे विद्यार्थी असाल, लक्षात घ्या, तर 8 तासांपैकी तुम्ही साधारणतः 1 तास जो आहे, लक्षात घ्या, 1 तास जो आहे तो अशा गोष्टींसाठी रिझर्व्ह करा, जसं की लँग्वेज मध्ये जर तुम्हाला कठीण वाटत असेल किंवा तुम्ही शब्दसंग्रह पाहू इच्छित आहात, तुम्ही म्हणी पाहू इच्छित आहात, वाक्प्रचार पाहू इच्छित आहात. जर तुम्हाला ते असं वाटत नसेल की मी वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ असं न अभ्यासता आयोगाच्या प्रश्नपत्रिका घेतो आणि आयोगाच्या प्रश्नपत्रिकामधून वाक्प्रचार म्हणी याचा सराव करतो, तर तुम्ही रोज 1 तास मराठी इंग्लिश साठी देऊ शकता, जर तुम्हाला त्याची भीती असेल तर. जर तुम्हाला अजूनही असं वाटतं की मला संधी, समास, या गोष्टी, सर्वनाम, नाम या गोष्टी मला माहिती नाहीये, तर त्याला सुरुवात करा. मी मोरा वाडंबेचा जो क्रक्स भाग आहे, जो नोट्स मध्ये आम्ही तुम्हाला डिलिव्हर करतोय, तो क्रक्स भाग तुम्ही सोबत ठेवून तुम्ही तो वाचू शकता. मराठीसाठी तरी, व्याकरणासाठी मोरा वाडंबे जर तुमचं एक रिडिंग झालेलं असेल तर आमचे नोट्स वाचले तरी सफिशियंट आहे, कारण ते मोरा वाडंबेवरच आधारित आहेत. दुसरा महत्वाचा मुद्दा, इंग्लिशसाठी व्होकॅब्युलरी जे तुम्हाला करायची आहे आणि बेसिक ग्रामर जे करायचे. बेसिक ग्रामर तुम्ही फक्त बेसिक ग्रामरवर अक्षरशः तुम्ही वेळ घालवत न राहता टेन्स तुम्ही व्यवस्थित करा, जे कार्ड आहेत ते जर तुम्ही व्यवस्थित कराल, त्यासोबत तुम्ही क्वेश्चन टॅग, आर्टिकल्स हे जर तुम्ही व्यवस्थित कराल, आयोगाचे अलीकडचे सरळ सेवेचे पेपर जर तुम्ही त्याच्यामध्ये पाहिलात आणि ते जर सोडवण्याचा प्रयत्न केला, उदाहरणार्थ आता डिपार्टमेंटल पीएसआयचा पेपर घ्या, डिपार्टमेंटल पीएसआयच्या पेपरमध्ये सुद्धा 25 प्रश्न विचारतात, मग तो पेपर घ्या, त्याच्यावरचे ग्रामरचे आणि शब्दसंग्रहाचे प्रश्न बघा. दुसरा महत्वाचा मुद्दा, मुद्दा क्रमांक 3 जो आहे, समाज कल्याण अध्ययन, याच्या बाबतीत अप्रोच जो आहे तो फक्त गट ब पुरता मर्यादित न ठेवता आपल्याला थोडासा वाढवावा लागणार आहे आणि तीच गोष्ट आम्ही लेक्चरमध्ये पण करणार आहोत, लक्षात घ्या. इथून पुढचे जेव्हा माझे लेक्चर्स येतील, आता रिव्हिजन लेक्चर्स, त्याच्यामध्ये सुद्धा मी जी स्किल हे आहे, त्याचा जो लेवल आहे तो थोडासा तुम्हाला वाढलेला दिसेल, ही गोष्ट तुम्ही आता गृहीत धरा. त्याच्यामुळे इथे हा जो पोर्शन आहे याचे 100% जास्तीत जास्त गुण त्याच्यामध्ये यावेत आणि जास्तीत जास्त मार्क्स त्याच्यामध्ये कव्हर करता यावेत आणि आमच्या सुद्धा टेस्ट मधून आणि शिकवणीमधून, नोट्स मधून जास्तीत जास्त प्रश्न या घटकावरचे यावेत, यासाठी माझा 100% प्रयत्न असणार आहे. मानवी अभिवृद्धी आणि व्यक्तिमत्व विकासाच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घ्या की त्यांनी मनची फक्त व्याख्या तिथे विचारली, पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला ग्रोथ म्हणजे हा भाग जो आहे तो स्किप करायचा आहे, अशी चूक करू नका. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट हे दोन्ही घटक आपल्याला व्यवस्थित वाचायचे आहेत. डेव्हलपमेंटमध्ये जेव्हा आपण वाचतो तेव्हा विकासाची सगळी तत्व आपल्याला अभ्यासायची आहेत. जो भाग आपण या आधी अभ्यासला तो महत्वाचा आहे, असं नाही की त्यावर गट ब मध्ये प्रश्न नाही आला म्हणून इथून पुढे येणार नाही, तसं नाहीये. आपल्याला गट ब मधला जरी तो प्रश्न त्याच्यावर आलेला नसला तरी सुद्धा मानवी अभिवृद्धी आणि व्यक्तिमत्व विकास, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, हे तीनही घटक आपल्याला व्यवस्थित करायचे आहेत. ज्या मी चाचण्या शिकवल्या त्यावर 100% प्रश्न जे आहे ते गट अ मध्ये सुद्धा येऊ शकतो, त्यामुळे हा भाग व्यवस्थित करायचा आहे. समाज कल्याण प्रशासन नावाचा जो भाग आपल्याला दुर्बल घटक, त्यांचं कल्याण आणि हा जो पोर्शन त्यांनी दिलेला आहे, त्याच्यामध्ये सगळे जे वेलफेअर सेक्शन आहेत, वुमन आहेत, चाइल्ड आहेत, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आहे, हा भाग आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित करायचा आहे. त्यासोबतच आपल्याला आपले जे हक्काचे घटक आहेत, जसं की आता त्याच्यामध्ये तृतीय पंथी हा एक महत्वाचा घटक आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायचा आहे. व्यसनमुक्ती आपल्या डिपार्टमेंटचं काम आहे, त्याच्यामध्ये तो आपल्याला व्यवस्थित करायचा आहे. दिव्यांग आणि ज्येष्ठ हे आपल्या डिपार्टमेंटचा भाग आहे, त्याच्यामध्ये ते आपल्याला नीट करायचे आहेत, यावर 100% प्रश्न असणार आहे. त्यामुळे भारतीय सामाजिक समस्या आणि कारणं, त्याच्यामध्ये अनेक समस्या त्यांनी दिलेल्या आहेत, त्यावर प्रश्नांचं स्वरूप हे जे आहे ते
फिक्स नाहीये की हा एकाच गोष्टीवर प्रश्न येतील. कदाचित त्या प्रश्नांचं लक्षात घ्या की एखादी समस्या असेल, बेकारीची समस्या असेल, तर त्या बेकारीच्या समस्येवर उपाय म्हणून शासनाने जे धोरण आखलंय, योजना आखली, ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत, इनिशिएटिव्ह घेतले, त्यावर प्रश्न येऊ शकतो, किंवा जी समस्या आहे त्याचं सद्यस्थितीचं रूप काय आहे, एखादा एनसीआरबीचा अहवाल आहे, त्याच्या अंतर्गत महिलांवरील अत्याचाराच्या घटना असतील, किंवा शेतकरी आत्महत्येच्या संदर्भातला प्रश्न असेल, किंवा झोपडपट्टीचा एक विशेष करून इकॉनॉमिक सर्वे मधला एखादा आकडा उचललेला असेल, तर असे प्रश्न येऊ शकतात. म्हणून आपल्याला समस्या आहे तर ती का आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, आणि त्या समस्येला कमी करण्यासाठी सरकारने काय इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत, या दोन्ही ट्रेंडनी आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यासाठी जास्तीत जास्त सराव इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट महत्वाचा मुद्दा आहे जो आहे 7वा, त्याच्यामध्ये ऍक्ट जे दिलेले आहेत ते आपल्याला फिक्सच करायचे आहेत. लक्षात घ्या, त्याला मार्क्स जे आहेत एकही जर याच्यामध्ये असा उमेदवार मला दिसायला नाही पाहिजे की माझे समाज कल्याण अधिकारी गडबच्या पेपरमध्ये कायद्याचा प्रश्न चुकला. नो एक्सक्यूज. लक्षात घ्या, स्वतःला माफ करूच नका की माझा तो प्रश्न चुकला. 100% तो चुकायलाच नाही पाहिजे, कारण त्याच्यावर सविस्तर 100% चर्चा झालेली होतीच. लक्षात घ्या, ठीक आहे. त्याच्यामुळे ऍक्टचे प्रश्न. आणि एक आणखी मी तुम्हाला सांगतो, आई वडील ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम 2007 सोबत आपल्याला 2010 ची नियमावली पण करायची आहे. ही गोष्ट विसरू नका, त्याचे नोट्स आपण अपलोड करणार आहोत. लक्षात घ्या, 2010 ची नियमावली पण. ठीक आहे. बाकी सगळ्या घटक जे आहेत ते झाले. मूलभूत संशोधन ज्ञान, ज्याला 11 तारखेपासूनच्या लेक्चर्स मध्ये सुरुवात होणार आहे. प्रश्न आयोगाचे पण प्रश्न मी घेणार आहे. लक्षात घ्या, जे की महत्वाचे आहेत. सेट नेट सारखे जे प्रश्न आहेत त्याचाही याच्यामध्ये समावेश असणार आहे, जेणेकरून तुम्हाला त्या लेवलवर पणची तयारी जी आहे ती करता येतील. सेट पेक्षाही नेटला जास्त महत्व आहे. लक्षात घ्या, सेटचे पेपर जे आहेत ते वेगळ्याच धर्तीचे असतात, परंतु नेटचा फायदा याच्यामध्ये 100% होतो. मूलभूत जे सामान्य अध्ययन आहे, ज्याच्यामध्ये हिस्ट्री आहे किंवा समाज सुधारक आहेत, जे 5 प्रश्न एक्सपेक्ट तुम्ही धरा, त्याच्यामध्ये 5 प्रश्नांमध्ये सुद्धा 1 ते 2 प्रश्न हे समाज सुधारकांवर असतील, आणि 1-2 प्रश्न जर तुम्ही याच्यामध्ये पाहिला तर एखादी चळवळ उभारलेली असेल, एखादी संघटनेची निर्मिती झाली असेल तर त्या संदर्भात येऊ शकतो, वृत्तपत्र असेल त्या संदर्भात येऊ शकतो. बाकी ग्रामीण समाज जीवन बलुतेदारी हा सोशॉलॉजीचा जो पोर्शन आहे थोडासा डीप करावा लागणार आहे, एक गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. उदाहरण, ग्रामीण समाज जीवनाच्या बाबतीत खूप एरिया मोठा आहे. लक्षात घ्या, त्यावर काय प्रश्न विचारेल हे कुणालाच माहिती नाहीये. त्यासाठी सोशॉलॉजीचा जो भाग आहे, जो की एम ए समाजशास्त्रामध्ये आपण वाचतो, त्याचा आधार आपल्याला 100% घ्यायचा आहे. आगलावेमध्ये पण व्यवस्थित दिलेलं नाहीये. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा आधार आपल्याला घ्यायला पाहिजे. त्याच्या आधारावरच आपण प्रश्नांचा फ्रेमवर्क करतो आहोत, आणि त्याचा 100% फायदा तुम्हाला होणार आहे. त्यासोबतच आपण भारताच्या, विशेषतः महाराष्ट्राच्या भूगोलाच्या बाबतीत जे नैसर्गिक आपत्ती असेल, आपत्तीचे व्यवस्थापन असेल, जे काही मॅनेजमेंट आहे त्याच्यामध्ये, जे आपत्ती व्यवस्थापन मंडळ असतील, एनडीआरएफ असेल, या सगळ्या गोष्टी, त्याचं स्ट्रक्चरल काय आहे, त्याचे जे नियोजन कसं असतं, किंवा एकंदरीत त्याचं जे रचना कशी असते, त्याचे कोण कोणाचे अध्यक्ष असतात, त्याची नेमणूक काय होते, हा जो इन्स्टिट्यूशनल पोर्शन आहे तो आपल्याला व्यवस्थित करायचा आहे. मात्र आपत्तीचे प्रकार काय आहेत, मानवी आपत्ती काय आहे, नैसर्गिक आपत्ती काय आहे, त्याचे प्रकार काय असतात, हे आपल्याला याच्यामधून अभ्यासायचे आहेत, आणि त्यावर आपला भर जो आहे तो असणार आहे. भारतीय राज्यव्यवस्था कल्याणकारी राज्य वेलफेअर स्टेटमध्ये काही कायदे दिलेले आहेत. पेसा ऍक्ट आपल्याला व्यवस्थित करायचा आहे. त्यासोबतच वनहक्क करायचा आहे. माधुरी पाटील आपल्याला व्यवस्थित करायचा आहे. माधुरी पाटीलवर 100% चांगले प्रश्न जे आहेत ते मी फ्रेम करून देणार आहे, आणि मी याची खात्री देतो तुम्हाला की माधुरी पाटीलवरचा जो प्रश्न आहे आणि इंदिरा साहनीवरचा प्रश्न आहे तो आपल्या टेस्ट पेपरमध्ये ज्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात त्याच्याच पद्धतीने प्रश्न तिथे येतील याची मी खात्री देतो. कारण तो सगळा सराव मी एकूण 15 प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या संपूर्ण अभ्यासक्रमावरच्या घेतोय. 5 प्रश्नपत्रिका आपल्या घटकनिहाय झालेल्या आहेत, तर त्या 15 पेपरमध्ये तुम्हाला इंदिरा साहनी आणि 15 पेपरमध्ये जो आहे तो माधुरी पाटील तुम्हाला दिसणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्या बाबतीत चिंता करू नका. हा पहिला महत्वाचा मुद्दा. नेक्स्ट महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला याच्यामध्ये सांगतोय की जो पोर्शन आपल्याला इथे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि इतर जे आयोग दिलेले आहेत ते आपल्याला आयोग नीट करायचे. आयोगाचं होतं काय की हा आपला महत्वाचाच घटक आहे, परंतु आपल्याला असं वाटतं, आपण गृहीत धरतो की हा एमपीएससी साठी आपण वाचत आलेला आहोत तर त्याच्यामध्ये ते होऊन जाईल. फक्त आयोगाचा अध्यक्ष कोण, सदस्य कोण, त्याची निवड कशी होते एवढंच फक्त मला वाचायचं आहे. तर तसं नाहीये. लक्षात घ्या, तुम्ही जर एचआरडीचा पेपर जर तुम्ही अलीकडे पाहिलेला असेल तर त्या आयोगाची भूमिका काय, इव्हन राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा त्यावर प्रश्न होतो. अनुसूचित जाती जमाती आयोग हे महिलांचं सक्षमीकरण करतं की नाही यावर मोठा जो हे आहे चिंता जी आहे ती निर्माण झालेली होती, कारण तशा स्वरूपाचा प्रश्न होता. लक्षात घ्या, ठीक आहे. तर त्याच्यामुळे काय होतं की प्रश्न जर आपल्याला असे थोडेसे जर बुचकाळ्यात पाडणारे प्रश्न जर असतील तर नक्की आपला गोंधळ जो आहे तो त्यावेळेस होतो. त्यासाठी सराव अतिशय महत्वाचा आहे, जो आयोगाच्या प्रश्नांचा पण करायचा आहे आणि पेपरमधून पण, सराव पेपरमधून पण आपल्याला तो करायचा आहे. नेक्स्ट महत्वाचा मुद्दा जो आहे याच्यामध्ये दिला आहे तो म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था प्लॅन इकॉनॉमीच्या बाबतीत नीती आयोग, राष्ट्रीय विकास परिषद आणि पंचवार्षिक योजनांचा विकास हा जो संपूर्ण सिलेबस त्याच्यामध्ये दिलाय त्याच्यामध्ये सूक्ष्म नियोजनामध्ये तुम्ही डिस्ट्रिक्ट लेवल प्लॅनिंग कमिटी जी आहे तिथपासून सुरुवात करायला पाहिजे. तो राष्ट्रीय विकास परिषद, अलीकडे आलेला
नीती आयोगाने काय इनिशिएटिव्ह केलेले आहेत, नीती आयोगाची संरचना कशी आहे, इथपर्यंतचा भाग त्याच्यामध्ये जातो. बेरोजगारीची सद्यस्थिती, बेरोजगारीचे जे काही हे आहेत, बेरोजगारीचं मापन जे आहे ज्या पद्धतीने केलं जातं, किंवा बेरोजगारी कमी करण्यासाठी पंचवार्षिक योजनामध्ये काही काही योजना आणण्यात आलेल्या आहेत, त्याचा भाग सुद्धा आपल्याला याच्यामध्ये वाचायचा आहे. आणि विकास त्याच्यामध्ये कौशल्य विकास आणि स्वयंरोजगार हा पोर्शन त्यामध्ये दिलेला आहे. त्यावर प्रश्नांची संख्या जरी मर्यादित असल्या तरी सुद्धा घटक हा व्यापक आहे, ही गोष्ट मात्र लक्षात येते. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सामान्य विज्ञान. आता सामान्य विज्ञानामध्ये तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी येतं, पण ती गोष्ट आपल्याला इथे करायची नाही. आपल्याला आरोग्य, हायजीन हा घटक आपल्याला फोकस करायचा आहे. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. आणि नेक्स्ट महत्वाचा जो मुद्दा आहे तुम्हाला सामान्य विज्ञानामध्ये त्यांनी आरोग्य आणि पोषण आहार याला जास्त फोकस केला, हेल्थ अँड न्यूट्रिशन, तो आपल्याला घटक नीट करायचा. तुम्ही त्यासाठी बेसिक पुस्तक आणि आपला जो क्वेश्चन्स विचारण्याचा जो संदर्भ असणार आहे तो रेफरन्स बुक असणार आहे. इव्हन मग तुम्ही त्याच्यामध्ये जे आपण ह्याच्यासाठी काय म्हणतात त्याला, शोभा वाघमारे असेल किंवा इंदिरा खडसे असेल, शोभा वाघमारेचं जास्तीत जास्त मी याच्यामध्ये रेफरन्स जे आहे ते घेणार आहे. कारण तुम्हाला मी सांगतोय एक खात्रीशीर की मागे कार्बोदकांवरचा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा प्रश्न होता. कार्बोदकांवर विचारलेला प्रश्न कुठल्याच बाजारातल्या पुस्तकांमध्ये नव्हता, जो की शोभा वाघमारेमध्ये होता. त्याच्यामुळे शोभा वाघमारे हेल्थ अँड न्यूट्रिशन साठी अतिशय महत्वाचा आहे. ओके, नेक्स्ट महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे पर्यावरणपूरक घरे आणि संगणक ज्ञान. पर्यावरणपूरक घरासाठी कुठले मराठीतलं रेफरन्स शोधण्याची काहीच आवश्यकता नाही, ते सगळे इंग्रजीमध्येच आपल्याला सापडेल. आणि त्याचाच भाग जो आहे तो एक दोन प्रश्न जर आपण त्याच्यावर विचारले तर तो प्रश्न आपल्याला येऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही नगर रचनाकार जो आपण हा पेपर असतो नगर रचनाकाराचा, त्या पेपरमध्ये यावर आधारित प्रश्न आपल्याला सापडतील आणि त्याच्या सिलेबस मधला हा भाग आहे तो आपल्याला याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी 5 प्रश्न तरी 100% विचारले जाऊ शकतात. जास्त चिंता करत बसू नका. चालू घडामोडीसाठी 10 प्रश्न चुकले, आता एखाद्या उमेदवाराचे 10 पैकी 9 प्रश्न चुकले असेल तर तो वर्षभर चालू घडामोडी करत राहतो. तर तशी चूक करायची नाहीये. आपल्याला इमोशनल व्हायचं नाहीये, आपल्याला प्रोफेशनल राहायचं की मला कुठल्या घटकात कमी मार्क्स पडले, त्याचा रेशो काय आहे, मी ते केलं होतं का नाही, हे स्वतःला विचारणं गरजेचं आहे. जर एखाद्या उमेदवाराने मराठी कधी वर्षभर हातच लावलेला नाही तर त्या उमेदवाराने होप्स ठेवायची गरजच नाहीये, लक्षात घ्या. ठीक आहे, जो भाग तुम्ही वाचलाय तो भाग तुमचे 100% मार्क्स मिळवून देणारा असला पाहिजे, या बाबतीत आत्मविश्वास असला पाहिजे. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी 10 प्रश्नांची संख्या जी आहे ती असू शकते. त्याच्याही फोकस्ड महत्वाचे जे घटक आहेत त्याच्यामध्ये जसं आपण तुम्ही पाहिलं त्याच्यामध्ये की त्रिकोण मोजा, आपण प्रत्येक पेपरमध्ये असा एक प्रश्न टाकलेला होता, त्रिकोण मोजा, चौकोन मोजा प्रश्न आलेला आहे. अक्षरमालेवर आपण प्रश्न विचारलेले होते त्यावरही आलेला आहे. नातेसंबंध, ब्लड रिलेशन अतिशय महत्वाचं आहे. घनावर प्रश्न आपण विचारला नव्हता पण प्रश्न आलेला आहे, तो आपल्याला करायचा आहे. दिशा ज्ञान, त्याच्यानंतर आपल्याला सिटिंग अरेंजमेंटवर प्रश्न आलेला आहे, आपण विचारत आलेलो आहोत. अॅनालॉजीचा हा प्रत्येकच पेपरमध्ये होता, त्यावरही प्रश्न आलेला आहे. सो असे जे बुद्धिमत्ताचे काही घटक आहेत जे 100% विचारले जातात ते घटक तुम्ही बाजूला काढा. काही प्रश्न, आता रेल्वेवरचा प्रश्न हा येईल की नाही हे कोणालाही माहिती नव्हतं, मात्र तो प्रश्न आलेला आहे तर हरकत नाही. तर असे फिक्स गुण देणारे घटक कोणते आहेत आणि अनएक्सपेक्टेड कुठले घटक आहेत, त्याची तयारी जर तुम्ही रोज साधारणतः काही वेळ जर तुम्ही स्वतःला वेळ देऊन केला तर ते होऊ शकतं. हे व्यक्तिनिहाय भिन्न आहे की तुमचा घटक कुठला स्ट्रॉंग आहे आणि कुठला वीक आहे. त्याच्यामुळे माझं एकच सांगणं राहील की तयारी ही जी आहे ती सर्वसमावेशक आहे, ना की फक्त एखादा घटक. म्हणजे उदाहरणार्थ यातले काही असे उमेदवार जे जुने जाणते उमेदवार आहेत, मी तुम्हाला एक चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतो बघा, की यातले काही वरिष्ठ थोडे एज असलेले उमेदवार जे आहेत ते काय करू शकतात, तर ते फक्त समाजकल्याण, प्राजक्त डांगसाळींचं एक व्यावसायिक समाजकार्य घेतलं आणि ते रीड करत बसलं. तशी चूक करू नका. एक गोष्ट लक्षात घ्या, मी कोणाला असं हे करत नाहीये, पण मी स्वतः बघितलेलं आहे. असे अनेक उमेदवार असू शकतात फक्त व्यावसायिक समाजकार्य वाचलं आणि केलं, तर तशी चूक जी आहे ती इथे करायची नाहीये. कारण हा पेपर फक्त एका विशिष्ट घटकासाठीचा नाहीये, तो सर्वसमावेशक त्याचा अभ्यासक्रम त्याच्यामध्ये दिलेला आहे. त्या प्रत्येक अभ्यासक्रमाला आपल्याला हात घालायचा आहे. त्याच्यामुळे काही गोष्टी ज्या त्या आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागणार आहे आणि स्पर्धा जी आहे ती प्रचंड मोठी आहे. जागा कमी आहेत, पहिला महत्वाचा मुद्दा. आणि रिटर्न मध्ये तुम्हाला किती गुण येतात त्यावर तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे, ना की तुम्ही फक्त मुलाखतीला पात्र झालात म्हणजे माझं सगळं सक्सेस झालेलं आहे असं तुम्ही जो विचार आहे तो पूर्णतः चुकीचा ठरेल. कारण फायनल लिस्ट मध्ये जेव्हा लिस्ट लागते तेव्हा रिटर्नचे मार्क्स आणि मुलाखतीचे मार्क्स दोन्हीचं कॅल्क्युलेशन होतं. तुम्ही एक्सपिरियन्स होल्डर असणार आहात तर माझं एक तुम्हाला सांगणार आहे, थोडीशी मेहनत मात्र जास्त घ्या. जर आवश्यक असेल तर सकाळी लवकर उठा, रात्री थोडंसं उशिरा झोपा, काहीही फरक पडणार नाहीये. की पुढची 100 दिवस जर तुम्ही थोडीशी मेहनत जास्त घेतली तर असं होणार नाहीये की शरीराचा एखादा भाग जो आहे तो निकामी होणार आहे किंवा शरीराला खूप त्रास होणार आहे, अशा यातना होणार आहेत, अशातलं तर काही भाग नाहीये. फक्त एकच होणार आहे, कदाचित तुमची झोप हे अर्धा तास कमी होऊ शकते. तर एवढी मेहनत घेण्याची मात्र तयारी ठेवा. तुम्हाला मार्गदर्शन करणारे कमी नाहीये, मार्गदर्शन करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. फक्त अभ्यास करणाऱ्यांची आणि तुम्ही राईट ट्रॅकवर अभ्यास करण्याची संख्या जी आहे ती अतिशय महत्वाची असणार आहे आणि त्यांचं सक्सेस जे आहे ते मिळू शकतं. आता तुमच्या कमेंट मी घेतो. मस्के प्रकाश म्हणतायत की आजचा व्हिडिओ NICF ऍपवर टाका. मी आजचा व्हिडिओ युट्यूबवरच टाकणार आहे, त्यामुळे तुम्ही डोंट वरी.
तुम्हाला भेटून जाईल. आजच्या व्हिडिओला तुम्ही मिस करणार नाही याची मी खात्री देतो. ओके. आणि 11 सप्टेंबर पासून जी आपली सहाय्यक आयुक्त समाज कल्याण या पदासाठीची जी बॅच सुरू होते आहे, त्या बॅच मध्ये मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना आवाहन करतो की तुम्ही ही बॅच नक्की जॉईन करा. या बॅचचा तुम्हाला 100% फायदा होईल, कारण ही पोस्ट जी आहे ती सहाय्यक आयुक्त गॅझेटेड क्लास 1 ची आहे. ही परत जी आहे ती येणार नाहीये, त्याच्यामुळे 12 वर्षानंतर याची रिक्रुटमेंट होते आहे. तुम्ही क्लास 1 होणार आहात. तुमची मेहनत घेण्याची तयारी असेल, मार्गदर्शक उपलब्ध आहे, त्याच्यामुळे तुम्ही ते मिस करू नका. एक्झाम कधी होईल गट अची? साधारण डिसेंबरच्या आसपास परीक्षा होऊ शकते असं गृहीत धरायला हरकत नाही. सर इंटरव्ह्यू साठी किती पर्सेंटेज घेतील? 1-3. येस, एक असतील. खूप छान मार्गदर्शन सर, थँक्यू. दत्ता सर, थँक्यू तुमचं. जीएसचा अभ्यास दिलेले पॉइंट्सच करावे की कंबाईन सारखा कम्प्लीट स्टडी करावा लागेल? बघा, मयुरी पखाले मॅडम नमस्कार, तुम्ही मेसेज केला, चांगली गोष्ट आहे. बघा, जीएसचा अभ्यासक्रम जर तुम्ही पाहिलात, अलीकडे जे पेपर्स त्यांनी घेतलेले आहेत जीएसचे, जीएस वर आधारित प्रश्न आहेत, त्याची डेप्थ थोडीशी जास्त आहे. जर तुम्ही पाहिलात ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरचा पेपर जर तुम्ही झालेला आहे, तुम्ही बघू शकता, आयोगाच्या वेबसाईटवर आहे. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरच्या पेपरमध्ये जीएसचे प्रश्न कठीण होते, म्हणून मग तुम्ही त्याची डेप्थ थोडीशी जर वाढवलात तर हरकत नाही. मग ती किती लेवलवर, मग मला कठारे गाठाळ घेऊन बसावं लागेल का? त्याची गरज नाही. पण प्रश्न आयोगाचे जर तुम्ही पाहिलात, म्हणजे आयोगाचे प्रश्न आपल्याला काय करतात, तर त्याचे ऑप्शन्स लक्षात घ्या, ते पुढे आपल्याला कामी पडतात. लक्षात घ्या, जर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरचा एखादा प्रश्न असेल किंवा महात्मा फुल्यांवरचा प्रश्न असेल, त्यांच्या सहकार्यांवरचा आधारित प्रश्न असेल, तर तो प्रश्न आपल्याला इतर एक्झाम मध्ये कामी पडतो. म्हणून आयोगाच्या प्रश्नपत्रिका सगळ्या, मग त्याच्यामध्ये जीएसचे प्रश्न जे असतील, भूगोलाचे, इतिहासाचे, समाज सुधारकांचे, ते सगळे प्रश्न घ्या आणि आपल्याला जे आहे ते कामी आहेत असं गृहीत धरून तुम्ही ते वाचा. ओके. जीएसचे जे पॉईंट दिलेले आहेत ते तर 100%च करायचे आहेत, पण एखादा मुद्दा दिलेला नाही. आता समाज सुधारकामध्ये एक भरपूर समाज सुधारक आहेत, मग सामाजिक चळवळी दिलेल्या नाही, त्यावर प्रश्न येणार नाही अशातला नाही, तो येणार आहे, म्हणून तो भाग आपल्याला करणं गरजेचं आहे. ओके. सर, कॅन यू प्लीज शेअर युअर व्ह्यूज अबाउट नंबर ऑफ अप्लिकेशन्स फॉर बोथ असिस्टंट येस कमिशनर सोशल वेलफेअर अँड रिसर्च, कॅन यू प्लीज शेअर युअर व्ह्यूज अबाउट द नंबर ऑफ अप्लिकंट? हा, येस. पूनम निमजे मॅडम म्हणतात की नंबर ऑफ अप्लिकंटच्या बाबतीत काय भाष्य करायला पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, मी मेसेज एक टाईप करून ठेवलेला आहे, तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये सहाय्यक आयुक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या जर तुम्ही पाहिलात तर त्याचा आकडा आपल्याकडे आलेला आहे. ओके. तो मी टेलिग्राम चॅनलला फॉरवर्ड करतो. परंतु कुठल्या जिल्ह्यातून सर्वात जास्त उमेदवार आले त्याचं एक माझं आकलन तुम्हाला सांगतोय. लक्षात घ्या की माझं असं म्हणणं आहे की सर्वात जास्त उमेदवार कुठल्या जिल्ह्यामधून असतील तर ते म्हणजे नांदेड जिल्ह्यामधून असतात. लक्षात घ्या, नांदेड जिल्ह्यामधून सर्वात जास्त उमेदवार आहेत आणि त्याच्या खालोखाल मी त्याची जिल्ह्यांची संख्याच त्याच्यामध्ये मेन्शन केली. आता तुम्हाला मेसेज सापडत नाहीये, तर नांदेड जिल्हा जो आहे तो सर्वाधिक उमेदवार त्याच्यामध्ये अर्ज केलेले आहेत असं मला वाटतं. त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा आहे, पालघर, नंदुरबार आणि ठाणे या 3 जिल्ह्यांमधून. आता तुम्ही म्हणाल की सर नांदेड, नांदेड आणि पालघर, नंदुरबार, ठाणे का आहे? कारण ट्रायबल डिपार्टमेंटचे अनेक लोक या भागामध्ये काम करत आहेत, गडचिरोली पण असेल. ओके. तर या भागामधून जास्तीत जास्त जे ट्रायबल डिपार्टमेंट, अक्षरशः पूर्ण ट्रायबल डिपार्टमेंट सहाय्यक आयुक्ताचा अर्ज केलेला आहे. ओके. सहाय्यक संचालक केलेले आहेत. मी तर असं म्हणेन की महिला व बालविकास जे डिपार्टमेंटमध्ये त्यातले अनेक आहेत, मात्र समाज कल्याणपेक्षाही ट्रायबल डिपार्टमेंट जास्त याच्यामध्ये इच्छुक आहे. त्याच्यानंतर नाशिक, नागपूर, पुणे आणि गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर आणि छत्रपती संभाजीनगर अशी मी 6 डिस्ट्रिक्ट त्याच्यामध्ये काढलेत. एक अंदाज आहे, हे काही ऑफिशियल आकडा नाहीये. ओके. त्याच्यामध्ये ही जर 90% अर्ज पाहिला तर ट्रायबल डिपार्टमेंटचे आहेत आणि उर्वरित शिक्षक वर्ग आहे, PSI STIचे जे क्लास धारक असतील ते आहेत. ओके. त्याच्यामध्ये हे अर्ज करणारे उमेदवार आहेत. परंतु आपल्याला त्याच्याशी फार फरक पडणार नाही की कुठल्या जिल्ह्यामधून जास्त आले, त्याच्यामुळे त्याचं सिलेक्शन त्याच जिल्ह्यातून होणार आहे वगैरे असं गृहीत धरू नका. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपण इंटरव्ह्यूला क्वालिफाय होतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की जो त्याची मार्कांची लीड किती आहे, त्याला एक्सपिरियन्स किती आहे आणि त्या कॅटेगरीसाठी जागा किती आहे याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला कोण पोस्ट घेऊन जाऊ शकतो याचा एक अंदाज बांधता येऊ शकतो. पण हे मात्र निकालानंतर. त्यामुळे सद्यस्थितीत फक्त एकाच गोष्टीवर फोकस करा की सिलेबस काय आहे आणि मला तयारी नक्की कशी करायची आहे. ओके. आणि माझा मास्तर सांगतोय तर त्या पद्धतीने मला जायला पाहिजे. ओके. आणि एक गोष्ट, विश्वास महत्वाचा असतो, लक्षात घ्या. ठीक आहे. हा, वैशाली बागल मॅडम, ठीक आहे, मी टाकून देईल ग्रुपला. प्लीज सिलेबस वाईज बुक्स रेफर. येस सर, खूप टेन्शन आलंय, ग्रुप बीच्या स्कोर अपेक्षेपेक्षा कमी आलाय, सुप्रिया म्हणतायत. ठीक आहे, टेन्शन येणं स्वाभाविक आहे, पण आता टेन्शन घेऊन किती काळ टेन्शन घेणार हा महत्वाचा मुद्दा आहे. ओके. त्यामुळे डोंट वरी. ठीक आहे, जास्त हा स्पर्धेचा भाग आहे, आयुष्यातली हा एक पेपर होता असं गृहीत तुम्ही धरा. ओके. मी काही कमेंट वाचतो, मला कदाचित तुमची एखादी कमेंट मिस झाली तर तुम्ही मला तेवढं क्षमा करा. एक्झाम कधी होईल याबाबत मी ऑलरेडी चर्चा केली आहे.
दत्तादाळे सर, इन्स्टॉलमेंटचा पर्याय नाहीये, कारण आपल्याला फिजिकल डिलिव्हरी नोट्सची आहे. जर तुम्हाला इन्स्टॉलमेंटमध्ये असता तर तो फिजिकल डिलिव्हरी नोट्सची झाली नसती. वरिष्ठ संशोधन अधिकारीच्या बाबतीतला झालंय. खूप छान मार्गदर्शन सर, थँक्यू. प्रगती मॅडम, तुमचं स्वागत आहे. ओके. जीएस आता 2023 आणि 24 दोन्ही इयरचे करायला पाहिजे का? तर जीएसचा असा पर्टिक्युलर इयर नसतो, लक्षात घ्या. परंतु 24-23 मधले जे प्रश्नपत्रिका आहेत ते नक्की करा. मुद्दे वाईज मार्क्स डिवायडेशन सांगता आले तर बघा थोडं. येस, सुनील शेडके सर, आतापर्यंत आपण मुद्दे वाईजच बोललो, परंतु त्याच्यामध्ये मार्काचं डिस्ट्रीब्युशन एक्झॅक्टली जर तुम्ही पाहिला तर आपले पेपर जर तुम्ही जॉईन केलेला असेल तर तुम्हाला ते समजून जाईल की पेपरमध्ये आम्ही कुठल्या घटकाला किती प्रश्न विचारत आहोत, लक्षात घ्या. ठीक आहे. बुस्टर डोस मिळाला सर, मयुरी पखाले मॅडम म्हणतायत की सर खूप गरज होती. थँक्यू सो मच. येस, तुमचं स्वागत आहे. नेट सेटच्या प्रश्नपत्रिका सोडवल्या तर उपयोग होईल का? सेट पेक्षा नेट सोडवा, फायदा होईल काही प्रश्नांसाठी. एकनाथ सुंबे सर, येस, तुम्ही बॅचलाच आहात. नेटच्या अलीकडच्या म्हणजे सगळेच प्रश्न त्यातले इम्पॉर्टंट आयशरला बघ नाही, पण काही प्रश्न, आता नेटचे काही प्रश्न जे आहेत ते महत्वाचे असतात. जसे की आता उदाहरणार्थ तुम्ही त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत बघा. आता मी माझ्याकडे काही प्रश्न हे करून ठेवलेलेच आहेत मी, जसं की त्याला जोडायला स्वरूपातला, उदाहरणार्थ जोडायला स्वरूपातला प्रश्न आहे की इंडियन जर्नल ऑफ सोशल वर्क जे आहे, निर्मला निकेतन, सोशल वर्क पर्स्पेक्टिव्ह, कंटेम्पररी सोशल वर्क, जर्नल ऑफ रुरल डेव्हलपमेंट, म्हणजे जोडायला स्वरूपात त्यांनी बुक्सवर प्रश्न विचारला होता. तो फायदेशीर ठरू शकतो आपल्याला, एक सरावाचा भाग म्हणून, लक्षात घ्या. कारण तुम्हाला वन लाईनर स्वरूपात प्रश्न जर विचारला तर तो फायदा होतो. काही आता डेजच्या संदर्भात, वर्ल्ड फूड डे कधी आहे वगैरे वगैरे त्याचा, पण सगळे फक्त नेट सेट करत बसला तर बाकी तिथे ऍक्टवर वगैरे फार जास्त प्रश्न नसतात. त्याच्यामुळे फक्त नेट सेट करणं म्हणजे सोशल वेलफेअर नाही. त्यामुळे तो आवश्यक तो भाग उचला आणि बाकी सोडून द्या. सिलेबस मधील टॉपिक वाईज विश्लेषण केल्याबद्दल धन्यवाद सर. राज्यव्यवस्था कल्याणकारी राज्य याविषयी किती महत्वाचा ठरू शकतो? राज्यव्यवस्था आणि कल्याणकारी राज्य याच्यामध्ये, जसं राज्यव्यवस्थेमधले ठराविक घटक त्यांनी दिलेले आहे, फंडामेंटल राईट्स असेल किंवा डीपीएसपी असेल, त्यावर ठराविक 100% प्रश्न येणार आहे. एकनाथ सोंबे म्हणतात की ट्रायबल डिपार्टमेंटला आहे, तुमचं चांगली गोष्ट आहे. नांदेड नंबर 1 राम कावडे सर, येस. आणि ग्रुप 2च्या टेस्ट छान होत्या, ग्रुप एच्या पण टेस्ट छान घेत आहात. थँक्यू, तुमचं स्वागत आहे नक्कीच. सर, मुद्द्यानुसार मार्क्सचं डिव्हिजन, ओके ठीक आहे. पूनम निमजे मॅडम, टेन्शन. रुपाली राजपूत मॅडम, टेन्शन. ओके सर, मला ग्रुपला ऍड केले नाही. वैशाली बागल मॅडम, कुठलाही आपला ग्रुप नाहीये, आपलं एकच चॅनल आहे फक्त, लक्षात घ्या. ओके, तुमच्यापैकी अनेकांना सांगतोय ते व्हॉट्सअप खेळायला मला अजिबात आवडत नाही. मी तुम्हाला अक्षरशः क्लिअर सांगतोय. व्हॉट्सअपला लगेच, म्हणजे तुमची स्वतःची म्हणून काहीतरी स्पेसिफाय वेळ असायला पाहिजे की ज्यावर तुम्ही ते व्हॉट्सअप ओपन करून बघता. अनेक लोकांनी व्हॉट्सअप ग्रुप वगैरे केलेले आहेत. मी असा कुठलाही व्हॉट्सअप ग्रुप नाही केलेला आहे, पण माझी चॅनलला माहिती मी पोस्ट करत असतो. तुमच्या कुठल्याही शंका असल्या तर त्या मेलला येतात आणि मी चॅनलला नक्की अपडेट देत असतो. ग्रुप नाहीये पण चॅनल आहे, नक्की तुम्ही त्याला जॉईन व्हा. अमोल शिंदे सर म्हणतात की लेक्चर कधीपासून सुरू होणार आहेत, घेणार आहेत? लेक्चर 11 तारखेपासून सुरू होणार आहे. ओके. आणखी एक प्रश्न आहे की एअर एक्झाम कधी होईल सांगाल का? बर, मी आता जॉईन केलं क्लास. ओके. जाधव निखिल विजय म्हणतायत की एक्झाम कधी होईल, तर कदाचित सर एक्झाम कधी होईल असं म्हणायचं होतं, इंग्लिशमध्ये मेसेज होता. हा, एक्झाम जसं सांगितलं डिसेंबरच्या आसपास परीक्षा होऊ शकते. ओबीसी डिपार्टमेंटमध्ये स्कोर व्हीजेएनटी किती कट ऑफ लागेल? ओबीसी डिपार्टमेंटचा जसं मी सांगितलंय की व्हीजेएनटीच्या बाबतीतला जे एक्झॅक्टली प्रेडिक्ट नाही करता येत, तरी मी तुम्हाला सांगितलंय की 100च्या आसपास जर गुण असेल, तुम्ही महिला यशोदा राठोड मॅडम, तुम्ही 100च्या आसपास जर गुण असेल तर तुम्ही होप्स ठेवा, लक्षात घ्या. ठीक आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही एक्झॅक्टली जरी जर 80च्या खाली असेल तर होप्स ठेवू नका, पण 100च्या आसपास असेल तर होप्स ठेवा. दीपाली भुजबळ, थँक्यू सो मच. येस, थोडंसं फास्टली कमेंट घेतो, माझ्याकडे 40 कमेंट अजून पडलेले आहेत. सर, तुम्ही 6 दिवस क्लास केले होते, त्याच्यावरून असं वाटलं की तुमच्या क्लास करावा, खूप सुंदर शिकवता सर. वीरेंद्र बडोले सर, थँक्यू सो मच. येस सर, आय वॉन्ट टेस्ट पेपर बट आय डोंट सफिशियंट मनी. ओके, मग ते जमा करा, त्याची तयारी करा आणि नंतर जॉईन व्हा. तुमचं स्वागत आहे. सर, हा क्लास माझा मिस झाला रेकॉर्डिंग का? नाही, भेटून जाईल रेकॉर्डिंग. सर, चालू घडामोडीच्या बाबतीत झालंय. सर, क्लास परचेस केल्यानंतर नोट्स आणि टेस्ट कधीपर्यंत येतील? एक साधारण 8 दिवस आम्हाला लागतं, लक्षात घ्या. आता 11 तारखेपासून 8 दिवस म्हणजे तुमच्या 18 तारखेच्या आत तुम्हाला नोट्स येऊन जातील. ओके. नितीन भांगरे सर, कॉल करण्याचा प्रयत्न करेल. दीपाली भुजबळ मॅडम, राईट. सर, फक्त नोट्स टेस्ट सिरीज यासाठी किती फीस आहे? तिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी फीसच्या बाबतीत तिथे ऑलरेडी शो होते, तुम्हाला दिसतंय ते. ओके. सर, लेक्चर दररोज असणार का? एक गोष्ट लक्षात घ्या, दररोज लेक्चर्स मी घेत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला दररोज लेक्चर घेणे हे आपल्याला गरजेचं पण नाहीये. मुद्दा आहे तो क्लिअर करायचा आहे. मी कदाचित 3 दिवसातून एकदा लेक्चर घेईल, 5 दिवसातून एक लेक्चर घेईल, पण तो मुद्दा क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो. कारण मला टेस्ट पेपर पण द्यायचे असतात, नोट्स पण द्यायचे असतात आणि लेक्चर. मी रोज तुमच्या समोर यावे आणि काहीतरी बडबड करून निघून जावे, मग
5 मिनिटाचा मुद्दा 1 तास शिकवावा, त्याला काहीच तथ्य नाहीये. एक गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळे मी कदाचित तुमच्या समोर रोज लाईव्ह येत नसलो तरी सुद्धा माझं कंटेंटचं काम मात्र 100% होतं. मी तुम्हाला कंटेंट डिलिव्हरचं काम करतोय. माझा हेतू हाच आहे. बघा, काही लोक असं म्हणतात की सोमवार ते शनिवार रोज लाईव्ह लेक्चर्स होतील. आमच्याकडे सोमवार ते शनिवार रोज लाईव्ह लेक्चर होत नाहीत. आमच्याकडे ज्या दिवशी ज्या कंटेंटवर चर्चा करायची आहे त्याची पूर्वसूचना दिली जाते, त्या दिवशी लेक्चर्स जे आहेत ते अपलोड केले जातात. मात्र वीक मध्ये साधारणतः 2 ते 3 लेक्चर 100% अपलोड होतात, कारण आपल्याला वीक मधून एक पेपर पण घ्यायचा असतो. ओके. हॅलो सर, कट ऑफ किती असेल या संदर्भात चर्चा केली आहे, त्याचा व्हिडिओ पण येऊन जाईल. सर्व व्हिडिओ अपलोड केव्हा होतील? प्रशिक्षण डे सर होऊन जातील. आता तुम्ही बॅचला आलेला आहात, होऊन जातील. ते जे काही रेकॉर्डेड सेशन्स आहेत ते पण सायमल्टेनियसली अपलोड होत राहतील, आणि जे लाईव्ह सेशन्स आम्ही अधूनमधून घेतो ते पण. आता 11 तारखेपासून जी बॅच सुरू होणार आहे त्याच्यामध्ये आता तुम्हाला कदाचित त्याच्यामध्ये कुठल्याही व्हिडिओज त्याच्यामध्ये दिसणार नाहीत, परंतु 11 तारखेपासून अपलोड व्हायला सुरुवात होईल, आणि ते कदाचित एका वीकमध्ये 2-3 असे अपलोड करून स्केड्यूल जे आहे ते एकाच वेळी अपलोड केले तर ते तुम्हाला नियोजन करायला जरा अवघड जातं. मी एक अपलोड करणार आहे. 103 स्कोर आहे विजय एनटी. नक्की चांगली गोष्ट आहे मॅडम. यशोदा मॅडम, तुम्ही मला वाटते बॅचलाच होतात, तर 103 म्हणजे आसपास स्कोर आहे, चांगला स्कोर आहे. आपल्या अकॅडमीशी संपर्क ठिकाण जे आहे प्रत्यक्ष भेटून काही शंका विचारू शकेल का? नितीन बंगारे सर, प्रत्यक्ष भेटता येईल. सध्या काही दिवस थांबा, कारण आमचं कुठेही ऑफलाईन रिलेटेड जे काही आमच्या ऍक्टिव्हिटीज सद्यस्थितीत नाहीये. काही दिवसानंतर तुम्ही मला प्रत्यक्ष भेटू शकता. ओके. जागा वाढण्याची काही शक्यता वाटते का सर? त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. बघा, लक्षात घ्या, मला तरी वाटत नाही की डिपार्टमेंट ढिम्म हलणार नाही जागा वाढवण्याच्या बाबतीत, कारण त्यांनी जेव्हा सुधारित परीक्षा हे जेव्हा आरक्षण चेंजेस केलं त्यावेळी त्यांनी चेंजेस जे आहेत ते जागांच्या संदर्भात काही केलं नाही. त्याच्यामुळे मला होप्स तरी कमी आहेत, पण प्रयत्न करणारे असतील तर मी तुमच्या सोबत येणार आहे नक्कीच. ओके. भोसले सर, तुमचं नक्कीच प्रयत्न आहेत आणि मला माहिती आहे तुम्ही प्रयत्न करत आहात. सर, तुम्ही खूप क्वालिटी शिकवता. सागर भगत सर, थँक्यू सो मच. येस. तुषार सोनार सर म्हणतात की सर, खूप कमी एमएसडब्ल्यू चे विद्यार्थी आहेत ज्यांना स्कोर गडबला 100+ गेलाय. त्या परीक्षेत फक्त एमएसडब्ल्यू विद्यार्थी आहेत, याबाबत काय वाटतं? खूप कमी विद्यार्थी आहेत एमएसडब्ल्यू चे. बघा, या एमएसडब्ल्यू चे विद्यार्थी 100% कमी असणार आहेत. कुठे? गट ब च्या परीक्षेमध्ये ज्यांचा स्कोर खूप जास्त आहे असे कमी असणार आहेत, लक्षात घ्या. मग आता काही लोकांचा स्कोर जर याच्यामध्ये पाहिला तर तो जनरल स्टडीमुळे वाढला, आणि काही लोकांचा स्कोर जो आहे तो दोन्ही घटक नीट केल्यामुळे वाढलेला आहे. आता एमएसडब्ल्यू झालंय म्हणून त्याला प्रेफरन्स दिला जाईल अशातला भाग नाही, कारण तो प्रेफरन्सच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा दोघांना समान गुण पडतात आणि त्यावेळेस उच्च शैक्षणिक अर्हता काय आहे, त्याचा अनुभव काय आहे, यावर विचार केला जातो, लक्षात घ्या. ठीक आहे. तर त्याच्यामुळे एमएसडब्ल्यू चे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी माझं एकच सांगणं आहे की तुम्ही सहाय्यक आयुक्त फोकस केला असेल तरी सुद्धा 30% जनरल स्टडीचा पोर्शन आहे. त्याच्यामुळे 30% जे आहे ते मराठी इंग्लिश बुद्धिमत्ता, आणि अजून 10 प्रश्न जर तुम्ही याच्यामध्ये पाहिला तर जीएसटी जर त्याच्यामध्ये प्रश्न टाकला तर 40% असं गृहीत धरून तुम्ही त्याची तयारी करायला पाहिजे. दिव्यांग एक जागा आहे, कटाप किती लागेल नाही सांगता येणार दिव्यांगांच्या बाबतीत. खरंच 88 स्कोर आहे सर, पण कॅटेगरी वाईज बघून मला थोडंसं कमी वाटतं. सर, इंटरव्ह्यू साठी तुमचं नियोजन कसं असेल? अमोल शिंदे सर, इंटरव्ह्यूच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घ्या, आता अनेक लोक काय करतील की मला एवढा स्कोर आहे म्हणून इंटरव्ह्यूच्या दृष्टिकोनातून तयारी करतील. माझं एकच आहे की ज्या दिवशी रिझल्ट लागणार आहे त्या दिवशी आमचे ऑफलाईन सेशन्स इथे कंडक्ट होणार आहेत. ऑफलाईन साठी जे इंटरव्ह्यू जे आहेत, जे पात्र ठरलेले जे उमेदवार आहेत त्यांचे इंटरव्ह्यू घेतले जाणार आहेत. मी असेल किंवा माझ्यासोबत काही सनदी अधिकारी आम्ही बोलवण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक तरी ज्येष्ठ सनदी अधिकारी यांना बोलवून आम्ही इंटरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न 100% करणार आहोत. ओके. इंटरव्ह्यूसाठी गट ब असेल किंवा गट अ साठी असेल, बॅचचे विद्यार्थी त्यांच्यासाठी तर चिंता नसावीच. ओके. कोमल रामटेके मॅडम, हो मला माहिती आहे तुमच्या बाबतीत, तुम्ही आता जॉईन केलेला आहात, पण डोंट वरी, सगळ्या गोष्टी नीट सुरू आहेत. ओके. येस, ठीक आहे. मी सगळ्यांचे प्रश्न इथे घेण्याचा प्रयत्न केला. एखादा प्रश्न मिस झाला असेल तर काळजी नसावी, त्या पुढच्या सेशन मध्ये वगैरे मी त्याच्यावर चर्चा करेन. ओके. आकाश मोरे सर, बघा, एखादी गोष्ट तुम्ही आता करत आलेला आहात तर तुम्ही जॉईन असाल, कुठल्या बॅचला जॉईन आहात तुम्ही मला सांगता का? ओके. एक आता ही डिसेंबरमध्ये परीक्षा होईल असं आपण गृहीत धरणार आहोत, आणि डिसेंबरमध्ये परीक्षा होईल या दृष्टिकोनातून आपली तयारी जी आहे ती सुरू असणार आहे. त्यानुसार मग लेक्चर जे आहे ते अपलोड होतील. 90% आपण सिलेबस जे आहे ते कव्हर करा. आता क्वेश्चन्स पेपर जास्तीत जास्त घेणं गरजेचं आहे. आकाश मोरे सेल्फ केलेला आहे. मग तुम्ही जॉईन होऊ इच्छित असाल तर डिसेंबर पर्यंत आपला हा भाग जो आहे तो संपून जाईल. आता तुम्हाला बघा, इमिडिएट माझ्याकडे आता 150 व्हिडिओ आहेत, ते मी तुम्हाला 150 व्हिडिओ देण्यात तथ्य नाहीये, म्हणून तुम्ही टप्प्याटप्प्यात आता आपण सुरुवात करणार आहोत. तुम्ही नव्याने जॉईन झाल्यात, तुम्हाला अप्रोच द्यायला पण बरं पडणार आहे की बाबा रे किंवा बाई ग, ह्या अशा पद्धतीने आपल्याला या गोष्टीकडे जायचं आहे. ओके. आज पहिला दिवस आहे. जे 102 उमेदवार सदस्य इथे लाईव्ह जॉईन झालेले आहेत ते अजूनही टिकून आहेत, कारण त्यांना माहिती आहे की आजचं सेशन हे महत्वाचं होतं. येस, आकाश मोरे सर, तुमचं स्वागत आहे. येस. ग्रुप बी ला 89 मार्क्स आले आणि कायद्यांचे मार्क्स हातचे गेले. अरे रे, रिझनिंगला वेळ पुरला नाही. तुम्ही म्हणता तसं प्रॅक्टिस कमी पडली. काय करावं पुढे सुधारणा?
बघा, एक गोष्ट आहे की मी तुम्हाला एक वारंवार सांगत आलो, पेपरच्या आदल्या दिवशी सुद्धा मी सेशन घेतलेलं होतं. पेपरच्या आदल्या दिवशी मी सुद्धा सांगितलं होतं तुम्हाला की ज्या ठिकाणी तुम्ही अडलात, तर तुम्ही अडलाय म्हणजे तो प्रश्न सोडवूनच जायचा आहे. म्हणजे माझ्या पूर्वजांनी मला सांगून ठेवले की तो प्रश्न सोडवूनच बरं ये का, ओके, असं सांगितलंय का नाही. पण जिथे अडलाय तिथे थोडंसं थांबणं आणि पुढच्या प्रश्नाला घेणं गरजेचं होतं. रिझनिंगचे 20 प्रश्न सोडवले म्हणजेच आपल्याला इकडे 80 प्रश्न सोडवून देणारा कोणी येणार होता का, नाही. मग आपल्याला गोष्ट कळायला पाहिजे की एखादा प्रश्न जर तो माझ्यासाठी कठीण वाटत असेल तर तो अट्टास न करता त्याला स्किप करणं गरजेचं आहे. त्यामुळे मनावर कुठलेही दगड न ठेवता त्याला स्किप करा. डोंट वरी. अमोल म्हणतायत की काही कामात बिझी होतो. ओके. प्रशिक शेंडे सर, येस येस, विल ट्राय, नक्कीच उद्या. काय आहे, ओके. अमोल म्हणतायत, अमोल तुमचा मेसेज मी कदाचित वाचला नसेल अमोल सर, ठीक आहे, कदाचित तो गेला, पुढे वरती गेला असेल, ठीक आहे. 115.5, अरे वा, चांगला स्कोअर. 115 चांगला स्कोअर आहे. बघा, मी 118 एक्सपेक्ट केलेला आहे, 118 ते 20, पण तुम्ही असं गृहित धरू नका की मला 115 गुण आहेत म्हणजे ते कमी आहेत, असं गृहित धरू नका. 115 चांगला स्कोअर आहे. तुम्ही होप्स ठेवा, 100% होप्स ठेवा. कामात बिझी होतात तरी पण 115 गुण आले, ते चांगले मार्क्स आलेले आहेत, लक्षात घ्या, ठीक आहे. भास्कर शिंदे सर, येस, भास्कर शिंदे सर 110 गुण आहेत, चांगले. 100च्या प्लस, ठीक आहे, चांगला स्कोअर आहे. ओके, ते आता एक्झॅक्टली रिझल्ट आल्यावर कळणार आहे आपल्याला की त्याच्यामध्ये किती हे होणार आहे. पण स्कोअर चांगला आलाय म्हणजे सहाय्यक आयुक्ताला पुढे आपल्याला तयारी करायला एकदम मस्त होणार आहे. सर, आय वॉन्ट ओनली सोशल वेलफेअर क्लास. सदस्य तरी तसा एक्झॅक्टली क्लास आहे. सोशल वेलफेअर मग मी काय शिकवणार? सोशल पहिला मुद्दा क्रमांक 3च शिकवावा लागेल आणि मुद्दा क्रमांक 3 वर जर साधारणतः 10च प्रश्न येत असेल तर 10 प्रश्नांचा क्लास लावून काय करणार तुम्ही? म्हणून सोप्या भाषेत एक आहे की तुम्ही पूर्ण क्लास लावा. काय फरक पडणार आहे? एक 2,000-3,000 रुपये तुमचे जास्त जातील, पण त्याचा फायदा होणार आहे. पहिली सॅलरीच तुमची त्याच्यामध्ये जास्त असणार आहे. क्लास 1 पेमेंट आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही डोंट वरी. क्लासेस करतोय याचा अर्थ माझे ते वाया जाणारे पैसे नाहीये. त्याच्यात मी बऱ्याच गोष्टी घेऊन जाणार आहे आणि ज्या दिवशी मला पेपर असणार आहे त्यावेळेचा कॉन्फिडन्स माझा वेगळा असणार आहे. ही गोष्ट तुम्ही 100% लक्षात ठेवा. ओके, त्यामुळे मी फक्त एकच सांगतोय आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पदासाठीची ही शेवटची बॅच असणार आहे, कारण इथून पुढे त्याच्यानंतर लक्षात घ्या की तेवढा कालावधी नसणार आहे. तुम्हाला माहिती आहे की जे समाज कल्याण अधिकारी गट ब आपण एक साधारणतः 10 दिवस आधी क्लास बंद केला होता. का केला होता? अन्यथा आमच्याकडे अनेक मागणी पण होती की सर मला आता रिव्हिजन करायची आहे. पण 10 दिवसात, लक्षात, 10 दिवसामध्ये तुम्ही काय नक्की आम्हाला समजून घेणार आहात किंवा आम्ही तुम्हाला समजून घेणार आहोत. त्याच्यामुळे तसं न करता जर एखाद्या गोष्टीची तयारी करायची आहे तर त्याला पुरेसा कालावधी देणं गरजेचं आहे. ऐन वेळेवर जर तुम्ही म्हणाल की उद्या पेपर आहे आणि मला टेस्ट पेपर द्या, तर त्याला काही अर्थ राहत नाही आणि ते फायदेशीर ठरत नाही. म्हणून माझं सांगणं आहे, जर तुम्ही एखादी गोष्ट करणार असाल तर ती प्री प्लॅन असायला पाहिजे. ओके. आय होप की जवळपास 56 मिनिटं झालेली आहेत. मला असं वाटतं की इथे थांबायला हरकत नाही. ओके. येस, अमोल सर, नक्कीच रेकॉर्डेड सेशन जे आहेत ते आपल्या युट्यूब चॅनलला येऊन जाईल. नाही नाही, डोंट वरी. सुनील शेडके सर, काहीच फरक असणार नाहीये. सहाय्यक आयुक्त नवीन क्लास असेल किंवा जुना क्लास असेल, आपला एखादा क्लास असेल, लाईव्ह क्लास असेल, तर तो सगळ्याच बॅचमध्ये जातो. त्यामुळे कुठलाच काही फरक नाहीये. नवीन बॅच, जुनी बॅच सगळ्या सारख्या आहे. सगळ्या ए टू झेड कंटेंट ऍज इट इज सेम असणार आहे. स्वप्नील लगराडे सर, 10 प्रश्न तरी आपण एक्सपेक्ट केलेले आहेत. 10 प्रश्न, लक्षात घ्या, ठीक आहे. कारण इथे मर्यादा आहेत. ओके. येस, ठीक. शुभरात्री तुम्हाला सर्वांना. आजचं सेशन आय होप की तुम्हाला आवडलं असेल. तर नक्की तुमच्या कमेंट करा पटापट की काय तुम्हाला वाटलं, आमच्याबद्दल नक्की काय वाटतं. काही लोकांना आमच्याबद्दल निगेटिव्ह भावना असेल तर ती सुद्धा टाका, म्हणजे आम्हालाही वाचून बरं वाटेल जरा. ओके, कारण मला अधूनमधून येत राहतात कमेंट तशा. ओके. सर, असेच अधूनमधून मोटिवेट करत राहा, नाहीतर आम्ही फार डल पडतो. काळजी करू नका, मी आहे तुमच्यासोबत. ओके. निलेश पवार सर, येस, थँक्यू. चालेल, गुड नाईट. येस, ठीक आहे.